हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 5. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर आय थिंक 2 मध्ये थांबलो होतो, 5व्या अध्यायाच्या. Recording in progress. तर आपण अध्याय नंबर 4 जेव्हा पूर्ण केला तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, तस्मात् ज्ञान संभूतम प्रतस्थम ज्ञानसेनात्मनम चित्वेन संशयम योगमात्तिष्ठ उत्तिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते अज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारत, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. जेव्हा 4था अध्याय एंड झाला तेव्हा अर्जुनाला आपण डिस्कस केलं होतं, म्हणजे रिकॅप करतोय मी. भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग आणि कर्मयोग याच्यावरती विवेचन करून, ज्ञानयोग आणि कर्मयोग आपल्याकरता कर्मयोग म्हणजे भक्तियोग आणि ज्ञानयोग म्हणजे अष्टांग मार्ग, यापैकी कुठला मार्ग श्रेष्ठ आहे हे सांगितलं, राईट. 4थ्या अध्यायामध्ये पण त्यांनी त्याच्यावरती विस्तार केला, स्पेशली मधल्या सेक्शन मध्ये. आणि मग त्यानंतर 4थ्या अध्यायाच्या एंडला भगवंत म्हटलं की आता उठ आणि युद्ध कर. मग आता 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ऑलरेडी क्लिअर केलं होतं की अर्जुन, तुझ्याकरता ज्ञान योगाचा मार्ग सोयीस्कर नाहीये, तुझ्याकरता कर्मयोगाचा मार्ग सोयीस्कर आहे, कारण तू क्षत्रिय आहेस. आणि आपल्याला प्रभुपाद समजून सांगतात की भक्तियोगचा मार्ग जो आहे तो आपल्याकरता श्रेष्ठकर आहे अष्टांग योगाच्या मार्गापेक्षा, राईट. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन तेच प्रश्न विचारतो जे त्यांनी 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलेत. 5.1 मध्ये आपण डिस्कस केलं होतं. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यासाठी सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे हे कृपया मला निश्चितपणे सांगाल का? याचं जे रूट आहे ते 2.49 मधनं आलेलं आहे, 39 दुसऱ्या अध्यायाच्या, जिथे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की दुरेनेही आवरण कर्म बुद्धी योगात धनंजया, राईट. की तू बुद्धीद्वारे जे निंद्य कर्म आहे त्याला दूर कर. मग अर्जुनाकरता निंद्य कर्म काय होतं? युद्ध करणे, राईट. पण भगवंतांना काय सांगायचं आहे? निंद्य कर्म म्हणजे बेसिकली कर्मकांड. 2.49 मध्ये रूट होतं तिथे. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या एंडला भगवंतांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे जो व्यक्ती स्थित होतो भक्ती भावनेमध्ये माझ्या, तो माझी प्राप्ती करतो. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही मला सांगता की कर्म करू नकोस, ज्ञानामध्ये स्थित हो, बुद्धीमध्ये, आणि पुन्हा तुम्ही मला म्हणता की तुम्ही कर्म करा, राईट. मग हे आपण विस्तारामध्ये डिस्कशन केलेलं आहे. मागचं तुम्ही लेक्चर रिकॅप करून ऐकलं तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी क्लॅरिफिकेशन भेटेल, तर तुम्हाला अजून कन्फ्युजन. आता ह्या इथे पहिल्या श्लोकामध्ये हे सांगितलं. दुसऱ्या श्लोकात मग भगवंत उत्तर द्यायला जेव्हा चालू करतात तेव्हा सांगतात, श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा उत्तम आहे. मग आपण डिस्कस केलं होतं की कशा प्रकारे भगवंतांनी जेव्हा योगा लॅडर स्टडी केले जाते, योगा लॅडर मध्ये खालच्या लेवलला आहे कर्मयोग, वरती आहे ज्ञानयोग, आणि त्याच्यावरती आहे भक्तियोग, राईट. मग भगवंतांनी काय केलं? इव्हेंच्युअली सांगितलं की कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही समान स्तरावरती आहेत, राईट. आपल्याकरता इथे कर्मयोग म्हणजे भक्तियोग. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे सगळं, कारण 1 आठवड्याचा गॅप होता आपला, तुम्हाला सगळ्यांना समजत असेल आपलं काय डिस्कशन चालू आहे, सेक्शन काय आहे. सर्वात कठीण काम असते नेहमी तुम्हाला कनेक्ट करणं. तुम्ही कुठे असतात आणि मग पुन्हा त्याला कुठलं सेक्शन चालू आहे, तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे हे मी गृहीत धरून पुढे जातोय, ठीक आहे. मग भगवंतांनी सांगितलं की तुझ्याकरता श्रेष्ठ मार्ग काय आहे? भक्तियोगाचा मार्ग आहे. कर्म आहे ना, तुला हे करायची गरज नाहीये, काय करायची, संन्यास करायची गरज नाहीये. भक्तीमध्ये ऑलरेडी संन्यास इन्क्लुडेड आहे, राईट. आपण बघितलं होतं ते विस्तारामध्ये दुसऱ्या श्लोकावरती पण. त्यानंतर जेव्हा हा अध्याय पुढे जाईल
तेव्हा मग श्लोक नंबर 3 मध्ये मी तुम्हाला आय थिंक ब्रेकअप पण दिलेला आहे, राईट? तर तुम्ही बघितला असेल तर त्या ब्रेकअप मध्ये तुम्हाला दिसेल. मग आता श्लोक नंबर आता 3 पासून जेव्हा ते डिस्कशन जाईल श्लोक नंबर 12 पर्यंत, की मग ह्या जगामध्ये असणारा जो व्यक्ती आहे, जो कर्मयोगी आहे, राईट, हा कर्मयोगी कशा प्रकारे जगतो आणि कशा प्रकारे मुक्त असतो याचं वर्णन याच्या पुढील श्लोकांमध्ये यायला चालू होईल. श्लोक नंबर 3 वाचा. मैथिली राणी माताजी वाचा श्लोक नंबर 3. श्रेयस नित्य संन्यासी येना दृष्टीस्न काढशंती निर्द्वंद नहीं भाव कम अंधना प्रमुच्यते. हे महाभाव अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग श्लोक नंबर 2 मध्ये ऍक्च्युली सांगितलं होतं, 2 प्रकारच्या, ऍक्च्युली भगवंतांनी काय केलं, इथे 2 प्रकारच्या संन्यासांची कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे. श्लोक नंबर 2 मध्ये त्यांनी सांगितलं होतं, मागच्या श्लोकामध्ये, कर्मसन्यासी, राईट, कर्मसन्यासी श्लोक नंबर 2 मध्ये जो कर्माचा त्याग करतो. आणि इथे श्लोक नंबर 3 मध्ये भगवंत सांगतायत नित्य संन्यासी. भगवंतांनी शब्द पण दिलेला आहे, श्लोक मध्ये तुम्हाला दिसेल. श्लोक नंबर 2 मध्ये आहे कर्मसन्यासी, कर्मसन्यास वर्ड टू वर्ड मध्ये तुम्हाला दिसेल. श्लोक नंबर 2 मध्ये सेकंड लाईन मध्ये तो येस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. आणि श्लोक नंबर 3 मध्ये पण दिलेला आहे फर्स्ट लाईन मध्ये, नेयस नित्य संन्यासी योन देष्टीन कांक्षती. मग हे 2 प्रकारचे संन्यासी झाले. एक तर कर्मसन्यासी जो आपल्या कर्मांचा त्याग करतो श्लोक नंबर 2 मध्ये. श्लोक नंबर 3 मध्ये नित्य संन्यासी जो आपल्या आसक्त्यांचा त्याग करतो, राईट, नित्य संन्यासी याचा अर्थ असा होतो. आणि म्हणून प्रभुपादांनी तुम्हाला दिसेल, इव्हन भगवंतांनी सांगितलं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन मध्ये तुम्ही जर बघितलं दिसेल, हे महाभाव अर्जुन जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही, राईट, तो नेहमी संन्यासामध्येच असल्याचे जाणावे. म्हणजे हा व्यक्ती भले कुठल्याही आश्रम मध्ये असेल पण तो संन्यासीच गृहीत धरला जाईल. मग आता से फॉर एक्झाम्पल प्रभुपादांनी खाली तात्पर्यामध्ये तुम्ही गेलं दिसेल तुम्हाला, जो पूर्णपणे कृष्ण भावनामयित आहे तो नेहमी संन्यासीच असतो. कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलांची आकांक्षाही नसते. भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे. मग तो भले गृहस्थ असेल, ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, कोणी असेल, एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल, हे सगळे व्यक्ती काय आहेत, संन्यासीच आहेत, राईट. कारण ते आपल्या कर्मफलांशी आसक्त नाहीयेत किंवा कर्माशी सुद्धा आसक्त नाहीयेत. त्यांनी आपली कर्मफलं भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पित केलेली आहेत. आपल्या कर्मांना, आपल्या इच्छांना भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पित केले. जसं तुम्हाला दिसेल भागवतच्या 9व्या स्कंदामध्ये अमरीश महाराज आणि दुर्वास मुनी यांच्यामध्ये जेव्हा भांडणं होतात, भांडणं म्हणजे अमरीश महाराजांनी काही भांडणं केली नाही, दुर्वास मुनी भांडणं करायला आले. तर तुम्हाला दिसेल त्या सेक्शन मध्ये की दुर्वास मुनी म्हणजे एक तर तुम्हाला वाटेल की हे मोठे संन्यासी आहेत, ज्ञानी आहेत, तर हे मोठे आहेत, राईट. पण वास्तविक तुम्हाला दिसेल की तिथे अमरीश महाराज यांचं चरित्र आहे, अमरीश दुर्वास मुनींपेक्षा जास्त प्रभावी दिसून येतं, राईट. कारण अमरीश महाराज रागवत नाहीत, शांत असतात, काही झालं तरी सगळ्या गोष्टी स्वीकार करतात. आणि दुर्वास मुनी रागावतात लगेच आणि शाप देतात, त्यांना मारायचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा की जो व्यक्ती
ज्याने म्हणजे संन्यासाची परिपूर्णता जाणली नाहीये तो परफेक्शनला पोहोचला नाहीये अजून. संन्यासाची परिपूर्णता काय आहे? ज्याने भगवंतांप्रती आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, राईट. आणि दुर्वासमुनी त्या रोलमध्ये इज अ काइंड ऑफ ब्रह्मवादी, तिच्या ब्रह्मस्तरावरती आहेत, राईट. ज्यांनी जगातील कर्मांचा त्याग केलेला आहे. पण अमरीश महाराज त्यांनी जगातील कर्मांचा त्याग केला नाहीये. सगळे कर्म करतायत ते, पण त्यांनी कर्म आपली समर्पित केलेत भगवंतांच्या चरणामध्ये, राईट. आणि म्हणून तिथे प्रभुपाद लिहितात, कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत, आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे, कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिमाणात्मक दृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश हा पूर्णांशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मक दृष्ट्या एक परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे, कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करू शकतो. आणि म्हणून बघा, तुम्ही अनुवादामध्ये दिसेल प्रभुपाद भगवंत म्हणतात, निर्द्वंद्व ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. एक भक्तियोगीला या जगातून मुक्त होणे फार सोपं आहे आणि सुखमय आहे. पण एक जो अष्टांग योगी आहे त्याला या जगातनं मुक्त होण्याकरता फार खडतर मार्ग स्वीकारावे लागतात, राईट. खडतर म्हणजे इन द सेन्स की आपण जे स्टडी करत आलेलो आहोत बेसिक्स, की जीवात्मा मूळतः काय आहे? सक्रिय आहे, ऍक्टिव्ह असतो जीवात्मा. कधी निष्क्रिय होऊ शकत नाही जीवात्मा. कुठल्याही स्तरावर जरी गेला तरी तो सक्रियच असतो. आणि आपण ते डिस्कस केलंय योगा लॅडर मध्ये, की कर्मकांडामध्ये व्यक्ती ऍक्शन मध्ये असतो, सक्रिय असतो. मग कर्मयोगामध्ये गेल्यावर तिथे सुद्धा तो सक्रिय असतो, ऍक्शन मध्ये असतो. आणि कर्मयोगामधनं ज्ञानयोगामध्ये गेल्यावरती तो निष्क्रिय होतो, राईट, इनॅक्टिव्ह होतो. आणि मग पुन्हा ज्ञानयोगातनं भक्तियोगामध्ये गेल्यावरती पुन्हा सक्रिय होतो. मग ही जी वेडीवाकडी प्रोसेस आहे, पहिले ऍक्टिव्ह राहायचं, मग पुन्हा ऍक्टिव्ह राहायचं, मग पुन्हा इनॅक्टिव्ह व्हायचं. पुन्हा इनॅक्टिव्ह होणे म्हणजे सगळ्या गोष्टी अंडू करणे, आपल्या मनाला पुन्हा रिओरिएंट करणे दुसऱ्या डायरेक्शन, आणि पुन्हा सांगायचं आणि भक्तियोग में आगे और बहुत एक्टिव हो जाओ. मतलब 20 साल पहले आपने जो काम धंदा, आता से फॉर एग्जाम्पल तुम्ही कधी समजा टेक फॉर एग्जाम्पल ऑफ ब्रह्मचर्य आश्रम, तर काही ब्रह्मचर्य आश्रम मध्ये येतात, त्यांना वाटतं की अभी हम मुक्त हो गए संसार से, अभी हम शांति से बैठेंगे और हम यहाँ पे से फॉर एग्जाम्पल लेट्स टेक इवन जरी एखाद्याने म्हटलं की मी फक्त इथे बसून चॅन्टिंग करेल, ऑल्दो चॅन्टिंग इज द फायनल गोल, चॅन्टिंग हे आपलं शेवटचं लक्ष आहे. आता पण ते आहे आणि शेवटला पण एखादा म्हटलं की मी फक्त चॅन्टिंग करेल किंवा मी फक्त बसून शास्त्र वाचेल, पण त्याच्यामध्ये आपलं टेस्ट डेव्हलप झाली नसेल तर तो कसा करू शकेल? बिकॉज दिस इज ऑफ मोर ऑफ पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी. पॅसिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह आहे, पण आपल्याकरता सध्या काय एका ठिकाणी शांतपणे बसून. पण आता एवढं शांत बसायची सवय लागली नाही ना अजून तुम्हाला. आपल्या काय सवय आहे, चला आज कुठे भांडी घासायची आहेत. तुम्ही घरामध्ये जर आठवड्यावर भांडी नाही घासली तुम्हाला कसं वेगळं वाटेल बघा ट्राय करून. एक आठवडा घरात भांडी घासू नका. कुछ तो मिस हो रहा है लाइफ में. क्या मिस हो रहा है? हाताला आजकाल हे होत नाही, म्हणजे हात जाम झालेत माझे, है ना. मग असं काय होतं की हे लोक जेव्हा समजा से फॉर एक्झाम्पल समजा ज्ञान मार्ग आहे, हे थोडं आपलं इस्कॉन ब्रह्मचर्य थोडं भक्ती योगच आहे. मग एखादा ज्ञान योगामधला ब्रह्मचर्य असेल, तो आला तो म्हटलं अभी शांती राहूंगा, कुछ करूंगा नाही. आणि मग त्याला सांगितलं आश्रम मध्ये, समजा तो आता असा ब्रह्मचर्य इस्कॉनच्या आश्रम मध्ये आला, त्याने म्हटलं अरे आ गए आप इस्कॉन के आश्रम में आए हो, आप कौन से मठ में थे? वो दूसरे फलाने मठ में था, मैं ज्ञान मार्ग के मठ में था, अभी भक्ति योग के ब्रह्मचर्य आश्रम में आया हूँ. चलो ठीक है, अभी सुबह 4 बजे उठना, सबसे पहले उठते डीटी वेकअप करना है, ठीक है. उसके बाद फिर डीटी को नहला धुला के श्रृंगार करना है, ठीक है. उसके बाद किचन में जाके थोड़ा सा प्रसाद कुकिंग कर लेना, ठीक है. उसके बाद थोड़ा सा आधा घंटा आराम कर लेना, फिर सेवा के लिए आ जाना. अरे पिछले 25 साल से मैं कुछ भी नहीं करता हूँ. जो मेरा दूसरा आश्रम था ज्ञान योगी, वहां तो मैं केवल बैठ के ध्यान करता हूँ,
नहीं, यहाँ तो ये सब करना पड़ेगा अगर रहना है तो. यहाँ नहीं करोगे तो टिक भी नाही पाओगे, कारण आपला आश्रम आहे तसा आश्रम नाहीये ऍक्च्युअली इस्कॉनचं बघायला गेलं तर. बाकी जे मठ असतात ते सेक्युलेटेड असतात, म्हणजे सोसायटीचे त्यांचा काही संपर्कच नसतो. वन सेन्स, ना कोणाशी भेटणं, ना कोणाशी बोलणं, ना मार्केटला जाणं, ना काय करणं. आतमध्ये गपचूप बसायचं आणि वेदांत वाचायचे, वेद वाचायचे. दॅट्स क्वाईट बी डिफिकल्ट. आणि आपल्यामध्ये कसं आहे की लोकांची भेटा, प्रचार करा, फंड रेझिंग करा आणि हजारो गोष्टी करत राहा. म्हणजे त्याच्यामध्ये चॅन्टिंग पण आहे. 2-2.5 तास 16 राऊंड करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो मग ज्याला, आणि ऍक्च्युली आपल्याला इव्हेंच्युअली ऍक्टिव्हच व्हायचं आहे ना, मग त्याला फार कठीण जातं मग पुन्हा. म्हणून ही जी वेगळी प्रोसेस आहे, पहिले ऍक्टिव्ह राहायचं, मग पुन्हा ऍक्टिव्ह राहायचं, मग पुन्हा इनऍक्टिव्ह व्हायचं आणि पुन्हा ऍक्टिव्ह व्हायचं. आणि म्हणून प्रभुपाद भगवंत तिथे म्हणतात की अगर तुम पहले एक्टिव हो, लास्ट में भी एक्टिव रहो, बीच में भी एक्टिव रहो, भक्ति योग में रहो, देन दैट बिकम्स निर्द्वंद्व ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. बहुत इजीली मुझे प्राप्त कर सकता है, बंधन से मुक्त हो सकता है. कसं आहे ना की ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्शन ही आपल्याकरता एवढी इनेट आहे आपल्या स्वभावाला. समजा आता तुम्हाला सांगितलं की चॅन्टिंग करायची आहे, चॅन्टिंग करताना बिलकुल तोंड हलवायचं नाही, बिलकुल मान हलवायची नाही, बिलकुल काही शांत, आणि सांगितलं की मनातच करायची चॅन्टिंग. 16 राऊंड मनामध्ये करायचे, असं एकदम डोळे बंद करून. लय भारी होतील. 2 तासांनी एकदम छान फ्रेश वाटेल. काकांड चांगली झोप होईल एकदम. जे तथाकथित आजकालचे योगा मेडिटेशन करणारे लोक असतात, तुम्ही यांना जर विचारलं बहुत अच्छा लगता है उनके यहाँ जाता हूं ना, कारण एवढा रेस्टलेस राहिलेला आहे हा माणूस बाहेरच्या जगामध्ये. तिथे गेल्यावर त्याला 10 मिनिटं ते असतात ना, विपाशना वगैरे असतात ना, ते तिथे तुम्हाला 10 दिवस बोलायचं, 10 दिवस बोलायचं नाही, चांगलंच वाटतं मग त्याला. पण आपला स्वभाव काय आहे की 10 दिवसांनी बोलणारच, राईट. यू कॅन अवॉइड. आपण जर आता शिंकारी आली की त्याला थांबवू शकत नाही. तसं जी प्रवृत्ती तर बोलायची असेल त्याला थांबवू शकतो का आपण? नाही, थांबवलं तर तो आजारी पडेल बिचारा, राईट. सो दॅट्स वाय हे एक उदाहरण घ्या. तुम्ही समजा चॅन्टिंग तुम्हाला सांगितली की शांतपणे बसून मनातल्या मनात करायचं, होऊ शकत नाही. चॅन्टिंग करताना किती काय काय करावं लागतं. मान हलवायला लागतंय, बोलायला लागतं, आणि काही वेळेला उठून चालायला लागतं, चालून जप करावं लागतं. तेव्हा वाटतं की हा चॅन्टिंग हुआ, कुछ तो हुआ, राईट. सो इनऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली आपल्याकरता फार त्याला काय म्हणतात, म्हणजे अननॅचरल आहे, स्वाभाविक नाहीये आपल्याकरता. आपल्याकरता स्वाभाविक काय आहे? ऍक्शन. आणि जर आपण ऍक्शन ओरिएंटेड योग मार्गामध्ये नसेल तर लाईफ फार ट्रबलसम होऊन जाते. तुम्हाला 12व्या अध्यायामध्ये आणखी हे भेटेलच विस्तारामध्ये वर्णन. आणि इथे पण प्रभुपाद म्हणतायत त्याच्या मनामध्ये, लास्टच्या 2 लाईनी आहेत, त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते, कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्ण प्रत्यंतच करीत असतो. ज्याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो, राईट. ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं शास्त्रामध्ये तर 3 प्रकारच्या जेव्हा मंत्र चॅन्टिंग करतात तेव्हा 3 प्रकारे मंत्रांना चॅन्टिंग केलं जातं. एक असतं वाचिक म्हणजे लाऊडली, दुसरं असतं उंपाक्षु म्हणजे सॉफ्टली मरमर करायचं, आणि तिसरं असतं मानसिक, मनामध्ये, राईट. तर यातल्या ज्या 2 प्रक्रिया आहेत, वाचिक आणि उपांक्षु सॉफ्टली, त्या आपल्या सगळ्यांना बऱ्याचपैकी जमत असतील. पण मानसिक काही लोकांना आणि फार काही मात्रामध्ये जमू शकतात, सगळ्यांना जमू शकत नाही, राईट. इव्हन तुम्ही जे गायत्री करता 5 मिनिटं, ज्यांची दीक्षा झाली असेल गायत्री, 5 मिनिटं कसं वाटतं? कधी बोलू होतो असा. आणि ऑफकोर्स गायत्री मंत्र म्हणजे बऱ्याचदा तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा असं नाही की बोलू शकत नाही, तुम्ही बोलू शकता. फक्त वैदिक काळामध्ये ते असं आहे की मंत्र जे असतात गुरुने दिलेले सिक्रेट असतात, म्हणून तुम्हाला सांगायचे नसतात. इव्हन कधी कधी लोक तुमच्या बोलण्यावरनं त्याला जाणून घेऊ शकतात, म्हणून विधी आहे की बोलू नये. महाराजांना एकदा असा प्रश्न विचारलेला एका डिवोटीने कि गायत्री मंत्र अगर हम ऐसा चुपचाप बैठ के नहीं ध्यान कर सकते तो बोल सकते हैं कि? महाराज बोल सकते हैं ना, अकेले रूम में है आप, एक आप थोडा मरमर कर सकते हैं, आणि जर तुम्ही रूम मध्ये एकटे असाल तुम्ही बोलू पण शकता पूर्णपणे, काही प्रॉब्लेम नाही, राईट.
सो आपल्याला जे सुटेबल आहे ते आपण फॉलो केलं पाहिजे, जेणेकरून आपलं मन कृष्णावरती स्थिर होऊन जाईल. याच्यामध्ये टेक्निकली असा प्रॉब्लेम नाहीये की मनातच करा किंवा तोंडाने बोला जोरात किंवा जस्ट पुटपुटून काढा. आपलं मन ज्या प्रकारे भगवंतांच्या नामामध्ये लागू शकतं ते तुम्ही विधी फॉलो केली पाहिजे, राईट. आणि एखाद्याला जर इन ऍक्शन, जसं इथं अर्जुनाला भगवंत सांगतायत पुन्हा 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 की आपके लिए संन्यास सुटेबल नहीं है. संन्यास इन द सेंस की डिटॅचमेंट, यु नो, आर्टिफिशियल डिटॅचमेंट, कृत्रिम वैराग्य हे, यु नो. आणि आपल्यापैकी 99.99% लोकांना जर सांगितलं की यु नो आपण आता जस्ट यु नो राऊंड करायचं, जगाला विरक्त व्हायचं आणि जस्ट ध्यान करायचं, नाही करू शकत आपण. बरेच लोक नाहीच करू शकत. कलियुगामध्ये ती विधी नाहीच आहे, राइट. म्हणून आपण जसं इथे अर्जुनाला बघून सांगतायत कि अगर आप उस प्रकार फॉलो करोगे, है ना, नित्य सन्यासी मतलब बी डिटॅच्ड फ्रॉम फ्रुट्स ऑफ द वर्क, कर्मफलांची आकांक्षा करू नकोस, तर मग तू काय होशील, निर्द्वंद होऊन जाशील. आणि सुखम बंधात प्रमुच्यते, व्हेरी इझिली यू कॅन रिनाउन्स, राईट. मग त्यानंतर मग पुढच्या श्लोकामध्ये बघून काय करतात. पुढचा जो श्लोक आहे 4था आणि 5वा, हे ह्या सेक्शनचे महत्वाचे श्लोक आहेत, जे कर्मयोग आणि भक्तियोग दोघांना एकच स्तरावरती आणून टाकतात. मग आता 4था नंबरचा श्लोक शकुंतला माताजी वाचा, श्लोक नंबर 4. शकुंतला माताजी वाचा. पुस्तक नाहीये. 4था ना? हा, 4था श्लोक. साङ्गयोग्यो पृथक् बाला प्रवदन्ति न पण्डितः एकं त्यास्थितं सम्यक् बुभुक्षोऽभिलिप्यते फलम्. केवळ अज्ञानी लोक भक्तियोग, कर्मयोग, भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून सांख्योग भिन्न आहे असं म्हणतात. वास्तविक ज्ञानी पुरुष म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. येस, हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे काय केलं भगवंतांनी, सांख्य, ऍक्च्युली सांख्य म्हणजे काय, प्रभुपादांनी वर्ड टू वर्ड मध्ये तुम्हाला दिसेल, भौतिक जगताचे विश्लेषणात्मक अध्ययन, म्हणजे बेसिकली संन्यास मार्ग, राईट. जे संन्यासी असतात ते अष्टांगयोगी होतात, जे अष्टांगयोगी आहेत ते सांख्ययोग करतात, राईट. म्हणजे इथे जो सांख्ययोग दिलेला आहे तो काय आहे, संन्यास मार्ग किंवा ज्ञान मार्ग. सांख्य आणि योगो, पुढे जो शब्द दिलेला आहे योगो, योगो म्हणजे बेसिकली प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे भक्तियुक्त कर्म, म्हणजे बेसिकली इथे कर्मयोग आहे, कारण बिकॉज इट्स अ कर्मयोग सेक्शन. पण आपल्याकरता प्रभुपादांनी काय लिहिलेलं आहे, भक्तियोग, कारण कर्मयोग अल्टिमेटली भक्तियोगामध्ये परिणित होतो, बरोबर आहे का नाही. मग भगवंत सांगतात इथे की ऍक्च्युली ज्ञानयोग किंवा सांख्ययोग हा एक मार्ग आहे. ज्ञान एक, त्याला सांख्ययोग म्हणतात, किंवा त्याला अपोजिट दुसरा मार्ग आहे योगो, भक्तियुक्त कर्म किंवा कर्मयोग. हे दोन्ही काय आहेत, समान आहेत. याला जो वेगळे वेगळे समजतो तो काय आहे, बुद्धिमान मनुष्य नाहीये, राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये तुम्ही गेला तर दिसेल तुम्हाला, तात्पर्यामध्ये सुंदर लिहितात. भौतिक, बघा आता व्यवस्थित, भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. बेसिकली म्हणजे जे अष्टांगयोगी आहेत, आता सगळं अष्टांगयोगी म्हणजे भक्तीपासून वेगळं असं काही नाहीये, भक्तीमध्येच ते परिणित होणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कर्मकांडी असता, योगा लॅडर लक्षात ठेवा नेहमी, जेव्हा तुम्ही कर्मकांडी असता, कर्मकांडामध्ये तुम्ही कर्मयोगामध्ये जाता, कर्मयोगानंतर ज्ञानयोगामध्ये जाता, ज्ञानयोगामध्ये तुम्ही काय करता, ही गोष्ट करता जी पहिल्या लाईन दिलेली आहे, भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्यायाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय, राईट. भगवत भक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय. मग आता प्रॉपर देतात, एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. मग कुठल्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो, सांख्य योगामध्ये, राईट. अष्टांग योगाच्या विधीमध्ये तुम्ही शोधून काढता, अरे मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूँ, ओके, मैं पृथ्वी जल अग्नि आकाश वायु, मैं ये नहीं, मैंने वो नहीं, अच्छा मैं आत्मा हूँ, और आत्मा के आगे क्या है, परमात्मा है. तुम्ही शोधून काढला आत्मा आणि परमात्मा. मग आता तुम्ही जेव्हा शोधून काढला परमात्मा कौन है, भगवान कौन है, अभी उसको भक्ति कैसे करेंगे, उसको पूजा कैसे करेंगे, दॅट इज टॉट इन द भक्ती योगा, राईट. ते भक्ती योगामध्ये शिकवलं जातं. म्हणून प्रभुपाद देतात की एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. मग पाणी कशाने घातले जाते, श्रवण कीर्तन, राईट, त्याने आपण पाणी घालतो. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात
सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक म्हणजे सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजे श्री विष्णूचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. 2 लाईनीमध्ये पूर्ण योगा लॅडर त्यांनी एक्सप्लेन केली प्रभुपादांनी. म्हणून योगा लॅडर जे आहे तुम्ही नेहमी डोळ्यासमोर ठेवा. हे बाकी काय नाहीये. हे पहिले 6 अध्याय म्हणजे पूर्ण योगा लॅडरचे विश्लेषण आहे. राईट. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही. असं नाही, दोघांचं सेमच ध्येय आहे. पण आता अनफॉर्च्युनेटली तुम्ही समजा तुम्हाला मुंबई ते वृंदावन जायचंय, तुम्ही पोहोचलात से फॉर एक्झाम्पल तुम्ही मथुरेच्या अगोदर कुठलं स्टेशन येतं? मथुरेच्या अगोदर तुम्ही गेले नाही, ट्रेनने झालं असेल ना, माहिती असेल ना. से फॉर एक्झाम्पल ह्या साईडने गेले तरी कुठं येतो? ओके, मी पण रोड विसरतो. वेस्टर्न साईडने पण जातात आणि ह्या साईडने पण जातात. समजा आपण भरतपूर, ठीक आहे, कुठलेही घेऊन घ्या जे 4 स्टेशन अगोदर है. मैं एखाद्याला वाटेल की अच्छा मैं अभी वृंदावन जाने वाला था लेकिन मैं यहीं तक पहुंच गया, भरतपुर तक पहुंच गया या फिर कोटा तक पहुंच गया. नाही, आग्रा, अच्छा आग्रा येतं अगोदर, बरोबर. येस, समजा आग्रापर्यंत पोहोचलो आपण. मग तुम्ही ज्याला आग्राच्या पुढे काय ते माहित नसेल तो काय म्हणेल मैं पहुंच गया. अरे पण अभी पहुंचा नाही आहे, तुम अभी और आगे है. राईट. म्हणजे अष्टांग योगी आहे किंवा ज्या लोकांना माहित नाही की अष्टांग योगाच्या पुढे काय, ते काय म्हणतात की हो गया, पहुंच गए हम लोग. भक्ति योग वाले अलग लोग हैं और हम नहीं. भक्ति योग वाले भी हमसे आगे और हमारे जो रास्ता है उसी पे पहुंचने वाले वो लोग. राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाहीये तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही, परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो. राईट. आणि याला तर आणखीन व्यवस्थित मग पुढच्या श्लोकात प्रभुपाद सांगतात भगवंत. 5 नंबर वाचा, चंपकलता माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभु. यस्या संख्ये प्राप्यते स्थानं यद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणार आहोत. येस. काय केलं भगवंतानी? एक तऱ्हेने भक्ती योगाला फार म्हणजे इथे त्यांनी काय केलं, सेक्शन चालू आहे कर्मयोगाचं पण आपण भक्तियोग समजून घेऊया, कारण भक्तियोगच त्याचे इनडायरेक्टली कन्वर्ट होतो भक्तियोगामध्ये. मग पहिले खाली होता त्याला वर आणला आणि मग डायरेक्ट वर घेऊन गेले. राईट. त्यांनी सांगितलं की भक्तियोग इज सुपिरियर. जर तुला भक्तियोगाने तुला जे प्राप्त करायचंय, सांख्य योगा ज्ञान मार्गाचं तुला ध्येय, जर तुला ते भक्तियोगाने प्राप्त होत असेल तर काय सांख्ययोग करायची गरज आहे? काय करायचं संन्यास घ्यायची तुला? जर आपल्याला घरामध्ये बसून भगवंत प्राप्त होत असतील काय करायचं आपल्याला? जगाचा त्याग करून, जगाचा त्याग करून पण जर आपण त्यात परिपूर्णता प्राप्त करू शकलो नाही तर कशाला उगाच ऍडव्हेंचर करायचं? आपल्या घरामध्ये व्यवस्थित राहायचं, जे प्रसाद पाहिजे ते घ्या, जे कपडे घालायचे ते घा, जिथे तुम्हाला तीर्थस्थानात जेव्हा पाहिजे तेव्हा जा. तुम्ही जर दुसऱ्या आश्रमात असाल तर तुम्हाला तसं नाही होणार. जिस टाइम में जाना है, नहीं अभी ये नहीं जाना, अभी टाइम नहीं है. अच्छा क्या पहनना है? एक ही कलर का कपड़ा पहनना है, ठीक है. प्रसाद में क्या है? अच्छा आज जो मिलेगा बॉईल किया हुआ रतालू. ते किचन मध्ये गेलो तर बघायला काय प्रसाद, बॉईल किया हुआ रतालू आहे. म्हटलं ठीक आहे देखते हैं बाद में. जे आहे तेच भेटणार आपल्याला. राईट. पण फ्लेक्झिबिलिटी किती आहे भक्ती योगाची? फ्लेक्झिबिलिटी. आपण एका घरामध्ये राहू शकतो आणि आपल्याला जे हवं ते भेटू शकतं, तसं आपण भक्ती करू शकतो आणि ऍडव्हान्स होऊ शकतो. मग हा जो मार्ग आहे श्रेष्ठकर मार्ग आहे. राईट. आणि ह्या तुम्ही तात्पर्य प्रभुपाद लिहितात, पुन्हा त्याच मागच्या तात्पर्याचं कंटिन्युएशन आहे. प्रभुपाद लिहितात की अर्जुन एक्सटर्नलच्या पुढे बघायला चालू कर. तुला काय वाटतं की वनात जाऊन संन्यास घेशील म्हणजे तू श्रेष्ठ झालास? हे सगळं एक्सटर्नल तुला दिसतंय कि त्याग केला म्हणून तो त्यागी आहे का? क्या पता त्यागी हो कि नहीं है, उसके मन में त्याग भावना है कि नहीं है. लेकिन जो घर गृहस्थी में बैठा है और भक्ति कर, अमरीश महाराज ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, सगळे उदाहरण ग्रस्तांचे आहेत भागवत मध्ये. राईट. ऑफकोर्स इस्कॉन ब्रह्मचारीज आणि इस्कॉन ग्रस्तांमध्ये काय फरक नाही असतं. ते बोथ आर सर्विंग, टॉकिंग ट्रॅडिशनली अबाउट ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. राईट. मग प्रभुपाद लिहितात तिथे
तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परम ध्येयाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे म्हणजेच बेसिकली ज्ञान मार्गाद्वारे किंवा संन्यास मार्गाद्वारे मनुष्य या निष्कर्षापर्यंत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. राईट. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. हे झालं ज्ञान मार्ग किंवा संन्यास मार्गाची परिणिती. आणि मग जेव्हा तो कृष्ण भावना परायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. राईट. तेव्हा त्याला परफेक्शन प्राप्त होतं आपल्या संन्यासाचं. नुसतं हे जाणून फायदा नाहीये आपल्याला की मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, याने जगातनं मुक्ती भेटत नाही. मुक्ती कधी भेटते? जेव्हा आपण परमात्म्याचं भजन करतो तेव्हा मुक्ती भेटते. हे सेक्शन पुढे येईलच. भगवंत पुढे याला आणखी लॅबोरेट करून म्हणतील, म्हणजे पुढच्या प्रेसिडिंग सेक्शन मध्ये येणारच आहे कि केवल ये जानने से फायदा नहीं होगा अर्जुन कि मैं इस जगत का आदमी नहीं हूं, मैं इस भौतिक जगत से परे हूं. अरे बट उसके बाद क्या करोगे? कुछ सेवा करोगे कि नहीं करोगे? भगवान के धाम में जाके क्या करने वाले हो? खाली बैठे रहोगे, उससे काम नहीं होगा, फिर वापस आना पड़ेगा. अनलेस वी हैव डिजायर टू सर्व वी कांट रिमेन इन किंगडम ऑफ गॉड. आपण भगवत धामात राहू शकत नाही. आणि ब्रह्मज्योती मधनं तर पतित होणार, कारण सेवा करण्याची प्रवृत्ती आपली आहे. सेवा नाही भेटेल तर सेवा शोधत मग भौतिक स्तरावर ते सेवा करणार. आणि मग प्रभुपादांचं ते क्लासिक स्टेटमेंट आहे पुढे 2 लाईनीमध्ये. दोघांना कसं कॉम्प्लिमेंट करतात प्रभुपाद म्हणतात की सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगापासून अनासक्त झाली पाहिजे. राईट. आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण महानामावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. आता काय तुम्हाला कळलं याच्यामध्ये? याला इंग्लिश मध्ये चांगलं लिहिलंय प्रभुपादांनी. रिलिजन विदाउट फिलॉसॉफी अँड फिलॉसॉफी विदाउट सेंटिमेंट. सॉरी, रिलिजन विदाउट फिलॉसॉफी. पुढे आहे का दिलेलं ते? कुठे गेलं? इथे आहे की कुठे आहे ते? हा ठीक आहे. त्याला आपण सिंपल भाषेमध्ये डिफाईन करून घेऊया. एक्झाम्पल घेऊया. जसं फॉर एक्झाम्पल 2 गोष्टी आहेत. एक आहे तत्वज्ञान आणि एक आहे धार्मिक प्रक्रिया. राईट. मग आता तत्वज्ञान म्हणजे काय? आता आपण जे करतोय तत्वज्ञान आहे ते. आता उदाहरणार्थ आपण गीता स्टडी करतोय, श्लोक पाठ करतो, अभ्यास करतो. राईट. मग दिस इज वन प्रोसेस. त्याला म्हणतात फिलॉसॉफी किंवा सिद्धांत. मग आयुष्यामध्ये नुसतं सिद्धांत असून आपल्याला आपण टिकू शकतो का भक्तीमध्ये? सांगा तुम्ही मला. आता समजा तुम्ही भगवद्गीता हे भक्तीच आहे, अभ्यास करणे, पण आपण असं विचार करूया की ज्ञान मार्गामध्ये तुम्ही नुसतं जाणून घेतलं की ये दुनिया ऐसी है, मैं जीव हूं, ये संसार ऐसा है, भगवान भी चलो समज लिया हमने. मग याने आपण टिकू का आध्यात्मिक मार्गामध्ये? का नाही टिकणार आपण? समजा तुम्हाला सांगितलं की नुसतं वेद वाचत राहायचं, आपण टिकून राहू का भक्तीमध्ये? नाही. मग आपल्याला काय पाहिजे? प्रत्यक्षात कृती पाहिजे. हा, एक्झॅक्टली. मग त्याला म्हणतात बेसिकली सेवा किंवा धार्मिक प्रक्रिया. मग एक साइडला तुमच्याकडे आहे प्रभुपादांनी दिलेले सांख्ययोग. से फॉर एक्झाम्पल सांख्ययोगातनं आपण सिद्धांत शिकत असतो. भौतिक जगत क्या आहे, मैं कौन हूं, भगवान कौन है, वगैरे वगैरे. बट दॅट डझंट जस्ट गिव्ह टेस्ट. बरोबर का? त्यांनी तुम्हाला हायर टेस्ट भेटत नाही. हायर टेस्ट कधी भेटेल तुम्हाला किंवा आपल्याला? जेव्हा आपण हे जाणून की अच्छा मैं भगवान का सेवक हूं तो अभी मुझे सेवा करना चाहिए, एंड दॅट इज सर्व्हिस पार्ट. म्हणून तुम्ही त्याला असा विचार करा की याला कसं आपण बघू शकतो. ओके, 2 गोष्टी आहेत. नुसती सेवा आणि नुसतं जप. दोघांमध्ये बॅलन्स असला पाहिजे का? तुम्ही मला सांगा. नुसती सेवा केली तर काय प्रॉब्लेम होईल? तो व्यक्ती कधी क्लासला येत नाही, कधी गीता वाचत नाही, नुसती सेवा करतो. किंवा चॅन्टिंग पण करत असेल, पण चॅन्टिंग परफेक्ट स्टेजला नाही आहे, चॅन्टिंग अपराधमय स्टेजला आहे. हा व्यक्ती टिकेल का भक्तीमध्ये? का टिकणार नाही? कारण जेव्हा कधी
सेवा करता करता कोणाशी भांडणं झाली तर तो जोरात भांडणं करेल, किंवा एखाद्याचा अपराध करेल, किंवा एखाद्या गोष्टीशी आसक्त होऊन जाईल. त्याला कळणार नाही की मला असं अनासक्त व्हायला पाहिजे, सेवा करताना मला प्रेमाने वागलं पाहिजे. राईट. मग हे झालं एक एक्स्ट्रीम, नुसती सेवा, काय स्वाध्याय नाही, भक्तांची मिळणं जुळणं नाही, नुसती सेवा. वाईट नाहीये, चांगलं आहे, पण प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी एक एक्स्ट्रीम असतं, काही भक्त असे असतात ते नुसतं स्वाध्यायच करतात. काय सांगितले, थोडा प्रभूजी झाडू मारना है हमारा आंगन में, नहीं नहीं वो हमारा काम नहीं. अच्छा प्रभुजी थोड़ा सा वो बर्तन उठाना है, कुकिंग है ना, प्रसाद का डब्बा, नहीं 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 हम नहीं उठा सकते. मग हा पण प्रॉब्लेम आहे ना. नुसती स्वाध्याय केल्याने काय होतं, ड्राय व्यक्ती इव्हेंच्युअली ड्राय होऊन जातात. ड्राय इन द सेन्स की त्यांना कारण प्रिन्सिपल काय आहे की अल्टिमेटली आपण सिद्धांत शिकून काय करायचंय, सेवा करायची. राईट. आपण जेव्हा शास्त्र वाचतो तेव्हा शास्त्रांचं ऍप्लिकेशन काय आहे, सेवा. मग तुम्ही जर सेवा नाही केली तर शास्त्र तुम्ही काय अप्लाय केले, काहीच केले नाही. आणि नुसती सेवा केली तरी प्रॉब्लेम आहे. कारण नुसती सेवा करता करता आपण आसक्त होऊ शकतो जगाशी, सेवेशी आसक्त होऊ शकतो, जागेशी आसक्त होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीशी आसक्त होऊ शकतो. आणि म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की बोथ आर कॉम्प्लिमेंटरी, बोथ आर रिक्वायर्ड. राईट. आणि मग ह्याला तुम्ही जर असं बघायला गेलात, ह्या तात्पर्यामध्ये, सॉरी ह्या नाही पुढच्या तात्पर्यात दिलेलं आहे, पण इथे प्रभुपादांनी ती लास्टची जी लाईन दिलेली आहे, प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती, या दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि या दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आपण. राईट. आता प्रकृतीपासून अनासक्ती आपण कशामध्ये शिकतो, संन्यास युगामध्ये. राईट. मैं अनासक्त हो गया, अभी क्या करोगे, न मैं अनासक्त हो गया, अरे करोगे क्या, नहीं मैं अनासक्त हो गया. ऐसे नहीं रह पाओगे आप, आपको आगे बढ़ना पड़ेगा. अनासक्त होने के बाद कहीं तो आसक्त होना पड़ेगा ना. कारण जीवात्माचा स्वभाव काय आहे, आसक्त होणे. बट अशा गोष्टीची तुम्हाला आसक्त व्हायला पाहिजे ज्या गोष्टीतून तुम्हाला तुमचं आसक्ती वाईट नाहीये, पण कुठल्या गोष्टीची आहे आसक्ती, त्याने आपलं भविष्य ठरतं, चांगलं किंवा वाईट. मग तुम्ही जर समजा भगवानाच्या नाम जपामध्ये आसक्त असाल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवंतांच्या सेवेमध्ये आसक्त असाल, वाईट नाहीये, तेच तर पाहिजे आपल्याला. राईट. आणि म्हणून त्यांनी कसं कंबाईन केलं बघा प्रभुपादांनी, प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती, या दोन्ही गोष्टी काय आहेत, एकच आहेत. पण ज्याला हे फुल पिक्चर माहितीये तो जाणू शकतो. ज्याला अर्धच पिक्चर माहितीये, जो फक्त आग्रापर्यंत पोहोचलाय, त्याला कळत नाही की पुढे काय आहे. तो म्हणतो अरे हो गया मेरा, नहीं 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 प्रॉब्लेम है, उसके आगे आएगा वृंदावन, आगे बढ़ो, नहीं हो गया, नहीं 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 आगे आया नहीं, ताजमहल नहीं जाना है हमको. ताजमहल लागून तो म्हणाले कुसुम सरोवर आ गया, सेम सेम स्ट्रक्चर आहे ना ते. नहीं नहीं आगे बढ़ना है आपको. राईट. दॅट्स वाय हे अशा प्रकारे इथे प्रभुपादांचे तात्पर्य एकदम क्लिअर आहेत आपल्याला. म्हणून ऍक्च्युली हे इंग्लिश मध्ये तसं आहे, पण मराठीमध्ये असं का नाही मला समजत नाही. कुठे गेलं या, त्याला इंग्लिश मध्ये सांगतो मी तुम्हाला. इंग्लिश मध्ये असं म्हणतात, रिलिजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंट. म्हणजे तुम्ही धार्मिक असाल पण तुमच्याकडे तत्वज्ञान असेल तर तुम्ही भावनिक होऊन जाता. बरोबर आहे का नाही. काय काय लोक भावनिक असतात, नाही माझं ना कृष्णकाल माझ्या स्वप्नामध्ये आले होते, बासुरी वाजवली ना, असं मला डोळ्यातनं पाणी आलं. मग आता ते कितपत खरं आहे किंवा काय आपल्याला माहित नाही. मग असं जर असेल ना, मग असा व्यक्ती कसा असायला पाहिजे, मग थोड्या वेळाने तो काय करेल, मार्केटला जाईल, कॉफी शॉप मध्ये बसले, कॉफी पितोय, अरे आईपीएल का मॅच चल रहा है, आईपीएल मॅच भी देख लेगा. म्हणजे तुम्ही व्यवस्थित समजून नाही घेतलं धर्म काय आहे. तुम्हाला वाटलं की अरे पता नहीं कौन सा, शायद कृष्ण थे कि नहीं थे वो भी मालूम नहीं है, सपने में जो आए हो. याला म्हणतात रिलीजन विदाउट फिलॉसॉफी बिकम सेंटिमेंटल, भावनिक होऊन जातात. मग आणि फिलॉसॉफी विदाउट रिलीजन इज मेंटल स्पेक्युलेशन. म्हणजे तुम्ही जर तत्वज्ञान शिकलेला आहात पण तुम्ही धार्मिक प्रक्रियेमध्ये स्वतःला संलग्न करत नाहीत, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली काय केलंय, वास्तविक धार्मिक प्रक्रियेचं सिद्धांताचा तुम्हाला अर्थ कळला नाहीये. मग तुम्ही काय पण स्पेक्युलेट करू शकतात की धर्म मतलब क्या होता है, संन्यास लेना या धर्म मतलब व्हॉट एव्हर तुम्हाला जे काय. म्हणून आपल्या भारतामध्ये बऱ्याच लोकांनी बऱ्याच व्याख्या दिल्यात.
गांधीजी काय म्हटले की नॉन व्हायलन्स आहे गीतेमध्ये, नंतर सावरकर म्हटले की व्हायलन्स आहे. मग एक्झॅक्टली क्या है कोणाला माहित नाहीये. तो वायलेंस भी है, नॉन वायलेंस भी है. अगर वायलेंस की जरूरत पड़ी तो वायलेंस है, नॉन वायलेंस की जरूरत पड़ी तो नॉन वायलेंस है. जिसकी जहां जरूरत है उसका एप्लीकेशन है. नथिंग इज डिनाइड, राईट. सो दॅट्स वाय अशा प्रकारे हे दोन्ही मार्ग जे आहेत ते काय आहेत, समान स्तरावरती आहेत. अष्टांग योग किंवा ज्ञान योग त्यातनं शेवटी आपल्याला परमात्माच भेटणार आहेत, भगवंतच भेटणार आहेत. भक्तियोगामधनं अल्टिमेटली काय भगवंतच भेटणार आहेत. पण दोघांपैकी सोयीस्कर मार्ग कुठला आहे अर्जुन तुझ्याकरता, आपल्याकरता? भक्तियोगाचा मार्ग सोयीस्कर आहे. आणि म्हणून याला बघा, जेव्हा तुम्ही 6वा श्लोक घ्याल, कन्क्लुडिंग श्लोक या पहिल्या सेक्शन मधला, त्याच्यामध्ये एकदम आणखीन क्लिअर होऊन जातं. वाचा श्लोक नंबर 6, सेवा कोण लिहिला माताजी, वाचा श्लोक नंबर 6. माईक अनम्यूट करा माताजी. 6वा ना प्रभूजी? हा 6वा. संन्यासस्तु महाभावो दुःखम आप्तुमयो गतः योगयुक्तो मुनीर ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. आणि ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद एकदम स्ट्रेट क्रिस्टल क्लिअर दोन्हींचे भेद देतात. आता बघा, तुम्ही जर तात्पर्यात जा, प्रभुपाद म्हणतात संन्यासाचे 2 प्रकारचे मार्ग असतात, 2 प्रकारचे संन्यासी असतात. एक म्हणजे मायावादी संन्यासी, हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, बरोबर आहे. एक तर मायावादी किंवा ब्रह्मवादी होयवर, ते काय करतात, बसून सांख्य तत्वज्ञान अभ्यास करतात. ते म्हणतात की बस आम्ही विरक्त होणार, संसार से विरक्त हो गए हम लोग, राईट. आणि त्याच्या ऑपोजिट काय आहेत, वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाषा असणाऱ्या भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, राईट. ते लोक भागवतम वाचतात. ते लोक भागवतम वाचत नाहीत. मायावादी संन्यासी ते ब्रह्मसूत्र वाचतात, वेदांत सूत्र. पण वेदांत सूत्रावरती व्यासदेवांनी व्याख्या दिलेली आहे, कमेंट्री लिहिलेली आहे, दॅट इज श्रीमद भागवतम. ते लोक भागवतम वाचतात, कारण भागवतम मध्ये काय आहे, भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला यांचं वर्णन आहे. हे लोक म्हणतात नाही, ब्रह्म मतलब निराकार है, उसका कोई नाम, रूप, गुण, लीला नहीं है. ब्रह्म मतलब ब्रह्म है, उसमें हमको लीन होना है. हे 2 प्रकारचे मार्ग झाले, म्हणजे 2 संन्यासी झाले. मग आता प्रभुपाद बघा कसे लिहितील तुम्हाला. प्रभुपाद लिहितात, मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचेच अध्ययन करीत असतात, बरोबर आहे. वन अँड द सेम थिंग. एक आहे डायरेक्ट वेदांत सूत्र, एक आहे वेदांत सूत्रावरती जी व्यासदेवाने कमेंट्री लिहिलेली आहे, दॅट इज कॉल्ड भागवतम. मग आता प्रभुपाद पुढे म्हणतात, पण ते स्वतःच्या शंकराचार्यकृत शारीरिक भाषेचा उपयोग करतात. ते याचा उपयोग करत नाहीत भागवत जे व्यासदेवाने कमेंट्री लिहिली आहे वेदांत सूत्रावरती, ज्याला आपण भागवत म्हणतो. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, म्हणून भगवत सेवे प्रत्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात. मग आता तुम्ही बघा, जस्ट स्ट्रेट 2 कॉलम बनवा. एका कॉलमला आहेत मायावादी संन्यासी किंवा ब्रह्मवादी, दुसऱ्या कॉलमला आहेत वैष्णव संन्यासी, ठीक आहे. किंवा एखादा वैष्णव भक्त, मग तो ब्रह्मचारी असेल, ग्रहस्थ असेल, कोणी असेल, वानप्रस्थ असेल, संन्यासी असेल. आणि ह्या साईडला ब्रह्मवादी लोक, ठीक आहे, ते पण कोणी पण असतील. आता प्रभुपाद लिहितात की जे भगवत भक्त आहेत ते काय करतात, अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्यासांना भौतिक कार्याशी मुळीच देणे घेणे नसते, तरी ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात, बरोबर आहे. दिवसातनं आपण कुणाकुणाला भेटतो, पुस्तकं वाटतो, भगवंतांना भोग बनवतो, बऱ्याच क्रिया करतो आपण, चॅन्टिंग करतो, भगवंताचा शृंगार करतो, राईट. आणि दुसऱ्या साईडला ते लोक असतात, ते काय करतात, प्रभुपाद लिहितात पुढे, परंतु सांख्य, वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधी कधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद भागवताचा आश्रय घेतात, बरोबर आहे. पुढे बघा आणखीन, यास्तव त्यांचे श्रीमद भागवतचे अध्ययन कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासांसाठी व्यर्थ असते. आणि ऍक्च्युली तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कधी बघितलं का त्यांच्या मठामध्ये जाऊन ते लोक कसा प्रसाद घेतात, मायावादी संन्यासी? आपण कसा प्रसाद घेतो, आपलं एक ताट असतं, ताटामध्ये वेगवेगळे सेक्शन असतात. आमटी करता एक सेक्शन, पोळी करता एक सेक्शन, भात टाकायला एक सेक्शन, चटणी करता एक सेक्शन, पापड वेगळा, पाणी वेगळं बरोबर आहे का नाही? एवढी व्हरायटी असते आपल्याला बघायला आणि आस्वादन करायला एक एक. आणि आपण प्रसाद आस्वादन करताना असं नाही करत की पापड
और स्वीट और विरुद्ध कुठले कुठले आहेत? आता समजा स्वीट आहे, समजा आता गुलाबजामुन असेल, गुलाबजामुन आणि मेथीची भाजी मिक्स करून खातो का? नाही खात ना. कोणी खातं का? पण ते लोक करतात. ते लोक काय करतात माहितीये का? त्यांचा एक बाउल असतो, एक म्हणजे वाडगा असतं, एक त्यांच्या ताटामध्ये सेक्शन नसते, त्यांचा एकच वाडगा असतो गोल. आणि आश्रम मध्ये भले त्यांचे प्रसाद वेगवेगळे बनले असतील, डाळ भात भाजी चपाती, त्या वाडग्यामध्ये सगळं ते मिक्स करतात. पहिला आता समजा भात टाकला, वरण टाकली, चपाती तळून टाकली, भाजी टाकली, स्वीट पण टाकलं, चटणी पण टाकलं, त्याला कालवून एकत्र करणार, कारण ब्रह्मावधी आहेत ना, सब एक आहे. आणि मग त्याला ते घेणार. मग आता असं केल्यावरती त्यांना कसा आनंद येणार आयुष्याचा? इव्हन भौतिक दृष्टीने सुद्धा आनंद प्राप्त होऊ शकत नाही त्यांना, बरोबर आहे का नाही? म्हणून प्रभुपाद इथे लिहितात की ह्या लोकांचं जे अध्ययन आहे एवढं शुष्क आहे, किंवा त्यांची जी लाईफस्टाईल एवढी शुष्क आहे की त्यांना इव्हन आपल्या सेन्सेसद्वारे म्हणजे भक्तियुक्त आपण जेव्हा ते ह्या गोष्टी जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपण कसा विचार करतो की भगवानने दिया आहे, भगवान का प्रसाद आहे, आणि त्या अनुषंगाने आपण घेऊन पवित्र होतो, शुद्ध होतो, आणि ऍट द सेम टाइम आपण एन्जॉय करतो, राईट? ते लोक ते काहीच करू शकत नाही. ते लोक ना प्रसाद एन्जॉय करू शकतात, ना ते लोक त्यांना व्हरायटी भेटते, आणि हे लोक आयुष्यभर असे ड्राय आणि एकदम शुष्क राहून जातात. आणि म्हणून प्रभुपादांनी दिलं बघा तिथे भगवत भक्तीमध्ये पुढे प्रभुपाद देतात, शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी झाल्यासाठी व्यर्थ असते. आता ह्या लोकांना भागवतम वाचायची सवय नसते, पण हे लोक बघतात की अरे कंटाला आ गया यार, वही बार बार सुन के अभी कितना सुनेंगे लाइफ में, मैं शरीर नहीं मैं आत्मा हूं, मैं शरीर नहीं मैं आत्मा हूं. तुम्हाला जर सांगितलं की रिपीट करा हे आयुष्यभर, किती वेळा रिपीट कराल तुम्ही हे? और कितना रिपीट करेंगे? अच्छा इसके आगे कुछ है क्या? नहीं है. वही जिंदगी भर रटते रहो, मैं शरीर नहीं मैं आत्मा हूं. पण आपल्याला कसं आहे, आपल्याला हे माहिती आहे मैं शरीर नहीं मैं आत्मा हूं अभी, लेकिन मैं आत्मा भगवान की अनेक अनेक प्रकार से सेवा करूंगा. मैं भगवान के लिए श्रृंगार करूंगा, मैं भगवान के लिए मार्केट में जाके सब्जी लेके आऊंगा, मैं भगवान के लिए भोग लगाऊंगा और प्रसाद भी मिलेगा. त्यांच्याकडे तसं नसतं, ते भोग पण लागत नाही, त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे सगळं एकच आहे. आणि म्हणून ते लोक निरस होतात आयुष्यामध्ये. आणि म्हणून प्रभुपाद देतात बघा हे भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदी असतात, आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. मायावादी संन्यासांचे कधी कधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते, आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यामध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्यासींपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि असे मायावादी संन्यासी अनेक अनेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. बहुना म्हणून हा जो सेक्शन आहे, जेव्हा 6वा अध्याय एंड होईल तेव्हा अंतिम जो श्लोक आहे 6.47 भगवंत म्हणतात बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेवं सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेक अनेक जन्मामध्ये अशा प्रकारे ब्रह्मवाद अभ्यास करून करून शेवटी त्यांना कळतं की अरे वासुदेवी सब कुछ है भाई, उसको अगर हम शरण आ जाते तो आज तक हमारा कल्याण हो जाता. आणि म्हणून आपल्याला जे भेटलेलं आहे ना, आणि स्पेशली प्रभुपादांच्या तात्पर्यांमुळे आणि प्रभुपादांच्या भगवद्गीतेच्या अध्ययनाने, त्याला काही मॅच नाहीये जगामध्ये, त्याला कम्पॅरिझन नाहीये. आणि बऱ्याचदा आपल्याला कळणार नाही की आपल्याला काय महान भेटलेली गोष्ट, कारण आपण कधी ब्रह्ममध्ये राहिलेलो नाहीये, राईट? ज्याला डायरेक्ट तुम्ही उचलून ऑलिम्पिक गोल्ड मेडल, ज्याला डायरेक्ट गोल्ड मेडल भेटला, हातामध्ये गोल्ड मेडल आला ऑलिम्पिकचा, ज्याने कधी कष्ट पण केले नाही, एक्सरसाइज केली नाही, कधी रनिंग केली नाही, कधी डाएट कंट्रोल नाही केला, त्याला काय कळणार की इसकी किंमत काय आहे, राईट? ज्याने कष्ट केलेले असतात, कष्ट करून जेव्हा त्याला मेडल भेटतं, अरे बहुत अच्छा लग रहा है, राईट? म्हणून कधी कधी आपल्याला ऍप्रिसिएशन कमी असतं भक्तियोगा करता. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर हे जन्मोजन्मांच्या अनेक अनेक ब्रह्मवाद अशा प्रकारे अभ्यास करून करून शेवटी कळतं की अरे भगवान ही सब कुछ आहे, राईट? म्हणून इथे प्रभुपाद अशा प्रकारे भगवंत कन्क्लूड करतात की संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयुगत. अशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, राईट? ड्राय रिनन्सिएशन, शुष्क वैराग्य आपल्याला कधी सुखी बनवू शकत नाही. आणि भगवंत अर्जुनाला हेच सांगायचा प्रयत्न करतात पुन्हा पुन्हा की तू ये मत सोच कि वन में जाएगा और सन्यासी बनेगा तो तू कर्मों से मुक्त हो जाएगा, कर्म बंधन से मुक्त हो जाएगा. पहली बात तो तू टिकेगा भी नहीं, तो सर्वाइव भी नहीं हो सकता है.
जब वन में जाएगा और तेरे को समजा कुछ इच्छा हुआ आज जसं आता आपण इस्कॉन मध्ये किती प्रसाद घेतो प्रत्येक प्रोग्राम मध्ये स्वीट प्रसाद असतो तुम्हाला. आणि तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात तथाकथित मायावादी संन्यासी त्यांच्याकडे, राईट, ते पण ऍक्च्युअली काय करतात आजकाल, ते पण हुशार झालेत. ते लोक इस्कॉनलाच रिप्लिकेट करतात. प्रभुपादांनी इस्कॉन एस्टॅब्लिश केल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की इस्कॉन में प्रचार बढ़िया होता है. क्यों होता है? सबसे पहला क्या है, इससे सोशल है. म्हणजे इथे त्यांच्यामध्ये कसं असतं, अरे लोग अगर ज्यादा ऐसा कॉन्ग्रीगेशन हुआ, दूर दूर रहो, ज्यादा बातें मत करो, हम मौनी है. मग पहिलेच तुम्हाला दूर करून टाकतात, तर तुम्हाला कसा आनंद देणार? आणि परत त्याच्यावरती काय आहे, व्हरायटी नाहीये. कसली व्हरायटी नाहीये? कपड्यांची व्हरायटी नाही, प्रसादाची व्हरायटी नाही, कुठल्या होली स्पॉटची व्हरायटी नाहीये. आणि मग तुम्हाला आजकाल दिसेल की इव्हेंच्युअली त्या लोकांनी आपल्याला अडॉप्ट केलेलं आहे, म्हणून तुम्हाला काय फरक पण वाटणार नाही. आता तुम्ही समजा नाव घेत नाही, पण आहेत बऱ्याच संस्था, त्यांच्याकडे गेले तुम्हाला वाटेल अरे इस्कॉन में आ गया, क्योंकि वो कॉपी कर रहे हैं, पूरा कॉपी कर रहे हैं. वो देख रहे कि इस्कॉन में प्रसाद बांटते हम भी बांटेंगे. अच्छा, इस्कॉन में क्या होता है, डीटी वर्शिप करते हम लोग भी डीटी वर्शिप करेंगे. डीटी वर्शिप मध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाहीये, भगवंतांच्या अर्च वगैरेची सेवा करण्यामध्ये त्यांना काहीच रस नाहीये. पण का? अरे वो कर रहे हैं ना, तो उसको ज्यादा प्रचार हो रहा है, तो हम भी करेंगे तो हमारा भी ज्यादा प्रचार होगा. आणि मग शेवटला काय म्हणणार, अल्टिमेटली तुम्ही जेव्हा त्यांचे भक्त म्हणाल सगळं, त्यांना आपल्याला वाटेल की अरे भक्ती भक्ती, लास्टला ते म्हणतील अच्छा तो अभी हमें क्या होना है, ब्रह्म में विलीन होना है. तुम्ही समजून घ्यायचं की एवढं सगळं फापट पसारा केलाय कशा करता, त्यांना त्यांची फिलॉसॉफी द्यायची म्हणून, राईट. मग असे बरेच लोक आहेत. इव्हन चैतन्य चरित्रामध्ये रामदास विश्वास म्हणून एक कॅरेक्टर आहे, तो एवढा म्हणजे राम नाम घ्यायचा, राम नाम राम नाम राम नाम एवढं म्हणजे. आणि जे रूप गोस्वामींचे, सनातन गोस्वामींचे भाऊ होते अनुपम, त्यांच्या सोबत तो होता, आणि चैतन्य महाप्रभू सोबत होते. चैतन्य महाप्रभू बघत होते की राम का नाम लिहिलं, राम राम, पण महाप्रभू त्याला बिलकुल भाव द्यायचे नाही. मग ह्याने कुणीतरी विचारलं अनुपम किंवा त्या काही भक्तांनी की प्रभु ये इतना अच्छा भक्त है, भगवान राम का नाम ले रहे हैं, तो आप उससे क्यों नहीं मिलते? मग त्यांना इव्हेंच्युअली कळलं की हा राम नाम घ्यायचा, पण ह्याला काय करायचंय, रामासोबत विलीन व्हायचंय, त्यांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचंय. नाव राम नाम घेतोय, पण त्याच्या आतमध्ये भाव काय आहे, मुझे विलीन होना है ब्रह्मज्योति में, मैं और भगवान एक ही है, भगवान के साथ मुझे विलीन होना है, मर्ज होना है ना, लीन होना है. तुम्ही म्हणता ना ब्रह्मलीन, अष्टोत्तरशत 1008 बाबा आमचे स्वयंसो. तर म्हणून फरक जाणून घेणे फार महत्वाचं आहे आपल्याला. आपल्याकडे काय आहे, सगळं हॉचपॉच आहे. अध्यात्म म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये लोकांना माहित नाहीये की ब्रह्मवाद काय आहे, मायावाद काय आहे, भक्ती काय आहे. पण तुम्ही एवढंच ऐकलं असेल ना, अद्वैत आणि द्वैत, पण तरी पण लोकांना माहित नसतं अद्वैत क्या है, द्वैत क्या है, सब एक है हमारे लिए. हमको आप प्रसाद दो, आशीर्वाद दो, हमारा सब भौतिक संसार ठीक चलते रहे, हम सुखी है, हमें और कुछ नहीं चाहिए. काय म्हणजे घेणं देणं नाही की अंतिम लक्ष्य काय आहे, भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत, आपल्याला कशा प्रकारे भगवंताने अप्रोच केलं पाहिजे, काहीच घेणं देणं नाही. आज मी तुम्हाला गॅरंटी लिहून देतो, तुम्ही जर एक एव्हरेज आपल्या समाजातल्या धार्मिक व्यक्तीला विचारलं, अच्छा बताओ मायावाद क्या होता है, ब्रह्मवाद क्या होता है और भक्ति योग क्या होता है, फरक बताओ. नाही त्यांना जमणार सांगायला. तुम्ही घरी ट्राय करून बघा क्लास नंतर. तुमच्या शेजारा पेजारा विचारा, अच्छा आपको मालूम है क्या द्वैत क्या होता है, अद्वैत क्या होता है, मायावाद क्या होता है, ब्रह्मवाद क्या होता है, ब्रह्मज्योति में विलीन होना. प्रभूजी बऱ्याच जणांना म्हणजे भगवंत आणि देवदेवता यांच्यातला सुद्धा फरक कळत नाही प्रभू, बऱ्याच लोकांना. मग हे तर दूरच राहिलं, त्यांना अजिबात कळत नाही, ते सुद्धा नाही कळत. म्हणजे देवी देवता आणि त्या सगळ्यांकरता काय असतं, देव आणि देऊळ. हे जनरल मी शब्द ऐकलेत, देऊळ आणि देव. कुठला देव? सगळे देव आहेत. इंद्र पण देव आहे, गणेश पण देव आहे, महादेव देव आहे, सगळे देव आहेत, कृष्ण पण देव आहेत, सगळे देव आहेत. त्याच्यामध्ये मग कार्तिक पण देव असेल, किंवा आपले तुमचे सत्य साईबाबा ते पण देव झाले, कोणी अपराध घेऊन कोणाचा असेल तर, किंवा साईबाबा ते पण देव आहेत, सगळे देव आहेत आणि देऊळ आहे. अशा तथाकथित हॉचपॉच धार्मिक त्याला काय म्हणतात, शिक्षणामुळे लोक भक्त बनतच नाहीत. आणि भक्त जरी बनले तरी ते भौतिकच राहतात. आणि कधी कधी तुम्ही बघाल की आहेत, हिंदू आहेत किंवा धार्मिक असतील, पण तेवढंच कट्टर भौतिकवादी असतात. जीवन में ये चाहिए वो चाहिए, भगवान की भक्ति करना है ताकि मेरे जीवन के क्लेश दूर हो जाए, बड़ा संपत्ति आए, सुंदर पत्नी हो, सुंदर पती हो, बच्चे हो, बंगला, गाडी, बँक बॅलन्स. मग आपण काय अध्यात्म केला?
जो एक नास्तिक व्यक्ती आहे तो पण तसाच असतो. ऑफकोर्स लिटिल बिट ऍडव्हान्टेज आपल्याकरता ऍडव्हान्टेज आहे की भक्त भेटलं तर आपण पुढे ग्रॅज्युएट होऊ शकतो इथनं, पण इट डझंट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. अल्टिमेटली वी रिमेन ॲट द मटेरियल प्लॅटफॉर्म ओनली, राईट. भौतिक स्तरावरतीच राहतो. अशा प्रकारे इथे या 6 श्लोकांमध्ये भगवंतांनी फर्मली एस्टॅब्लिश करून शिक्कामोर्तब करून टाकला की ज्ञान योगापेक्षा भक्ती योग काय आहे, श्रेष्ठ मार्ग आहे. नुसता श्रेष्ठ मार्ग नाहीये, सोयीस्कर मार्ग आहे, सोपा मार्ग आहे, सुखकर मार्ग आहे, राईट. कोणाला काही प्रश्न असतील तर बोला. अजून क्लासचा टायमिंग संपला नाहीये, पण हा सेक्शन इथे एक कम्प्लीट होतो सेक्शन. कोणाला काय या सेक्शन मध्ये अजूनपर्यंत कळलं नाही किंवा काय अडकलेलं आहे, बोला. हरे कृष्ण प्रभुजी. प्रभुजी एकदा द्वैत मायावाद ब्रह्मवाद याच्यातला फरक सांग. आपण सिंपल 3 भाषेमध्ये घेऊया, 3 लाईनीमध्ये. जीव जेव्हा ह्या जगातना मुक्त व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा तो काय विचार करतो की मैं आत्मा हूं, मैं शरीर नहीं, राइट. त्याला कळतं की मैं इस दुनिया का नहीं हूं, मैं और दूसरे दुनिया का हूं. मग त्या दुसरे दुनिया का त्याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात की तुम आत्मा हो, चिन्मय जगत है वो, मतलब चिन्मय है, और ये क्या है, जड वस्तू है, राइट. एवढा फरक सगळ्यांना कळतो. हे कॉमन आहे सगळ्यांकरता. कुठलाही संप्रदाय असो, कुठलाही आध्यात्मिक किंवा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणी असो, सगळ्यांना कॉमन आहे की मैं आत्मा हूं, शरीर नहीं हूं, राइट. याच्या नंतर मग फाटे फुटतात. मग आता अच्छा, मैं अगर आत्मा हूं और मैं शरीर नहीं हूं, लेकिन मैं देखता हूं कि मैं खुद कंट्रोलर नहीं हूं, मैं खुद प्रोप्राइटर नहीं हूं, मैं खुद एंजॉयर नहीं हूं, मेरे आगे भी और कोई तो है जो मुझे कंट्रोल करता है, मुझे नियंत्रित करता है, रेग्युलेट करता है, राइट. मग आता वो कोण आहे. मग आता इथे जेव्हा हा प्रश्न पडतो तेव्हा मग फाटे फुटतात. मग कोणी म्हणतं की अच्छा, हम सबको नियंत्रित करने वाला जो परम पिता है वो एक शक्ती है, राइट. शक्ती आहे म्हटल्यावरती काय आहे मग त्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, एक निर्विकार शक्ती आहे, बरोबर आहे. मग ही जी आहे ती फुल्ली अंडरस्टँडिंग आहे, त्यालाच म्हणतात, तुम्ही ईश्वरप्रश्नमध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे, ब्रह्मेती, राईट. दिस इज ब्रह्मस्तर. भगवंतांचा आंशिक साक्षात्कार, भगवंतांच्या ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार त्याला म्हणतात. आणि बरोबर आहे, ब्रह्मज्योतीला आकार रंगरूप नाहीये काहीच, दॅट्स एनर्जी ऑफ द लॉर्ड. पण याच्या पलीकडे भगवंताचं साक्षात रूप आहे ना, अँड दॅट इज परमात्मेती. सेकंड लेवल आहे त्याच्या पुढे परमात्मा रिअलायझेशन भगवंतांचं, आणि त्याच्या पुढे आहे भगवान साक्षात्कार, भगवंतांचं भगवान स्वरूप, राईट. मग आता जेव्हा एखादा व्यक्ती फक्त ब्रह्मस्तरापर्यंत पोहोचतो ना, ब्रह्मस्तरापर्यंत म्हणजे त्याला जाणतो की अच्छा, मैं दुनिया का नहीं हूं, मैं आत्मा हूं, शरीर नहीं हूं, और मुझे उस दुनिया में जाना है जहां से मैं आया हूं. मैं बेसिकली ब्रह्म ज्योति से आया हूं. ब्रह्म ज्योति मेरे ऊपर एक शक्ति है जो सारी चीजों को कंट्रोल करती है, लेकिन मैं भी वही ब्रह्म ज्योति हूं. वो परमात्मा और मैं एक ही हूं. मुझे उसमें जाके विलीन होना है. या व्यक्तीला म्हणतात ब्रह्मवादी, राईट. दिस इज ब्रह्मवादी. आणि ब्रह्मवादी व्यक्ती जे असतात ना, ते ऍक्च्युली काय आहेत ना, त्यांचा पण काही प्रॉब्लेम नाहीये, कारण त्यांना आंशिक साक्षात्कार झालेला भगवंतांचा, आणि ते अपराधी नसतात. पण ह्याच्या पलीकडे अजून एक कॅटेगरी असते, मायावादी. मायावादी लोक काय म्हणतात, आणि बघा लक्षात ठेवा, ब्रह्मवादी जे असतात ना, या ब्रह्मवाद्यांना हा साक्षात्कार असतो की भगवंतांचं साकार रूप पण आहे, निराकार रूप पण आहे. पण ते म्हणतात की नाही, मुझे तो केवल निराकार रूप में आनंद आ रहा है, मैं निराकार रूप में चला जाता हूं, राईट. दीज आर ब्रह्मवादीज. म्हणजे जेव्हा हे लोक अष्टांग योग प्रक्रियेमध्ये येतात, तुम्हाला दिसेल आता 6व्या अध्यायामध्ये, अष्टांग योग प्रक्रियेमध्ये यांना परमात्म्यावर ध्यान करावं लागतं ना, बरोबर आहे का नाही. मग आता परमात्म्यावर ध्यान केलं म्हणजे यांना परमात्मा दिसले, भगवंत दिसले, पण तरी सुद्धा बिकॉज भक्तांचा संग नाहीये म्हणून हे लोक काय कन्फ्युज होऊन जातात. हे विचार करतात की नाही, अच्छा ठीक है, भगवान का साकार रूप है, लेकिन मुझे तो निराकार रूप में जाना है. दीज आर कॉल्ड एज ब्रह्मवादीज. हे ऑफेन्सिव्ह नसतात, हे अपराधी नसतात, हे काइंड ऑफ त्यांना तेवढं साक्षात्कार प्राप्त होऊ शकला. याच्या अपोजिट आहेत मायावादी, ज्यांना माहिती असतं म्हणजे ते लोक काय, त्यांना हे कॉमन आहे की मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूं, ठीक है. याच्या पलीकडे जेव्हा जातात ते लोक, अच्छा अभी मैं आत्मा नहीं, सॉरी मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूं, और मेरे ऊपर कोई कंट्रोलर है, राइट. त्या टप्प्यापर्यंत लोक पोहोचतात. पण हे लोक काय म्हणतात, अच्छा वो जो परमात्मा है ना, वो और मैं एक ही हूं, मैं उसके अंदर जाके विलीन होके मैं भी क्या बनना चाहता हूं, भगवान बनना चाहता हूं, राइट. आणि हे जेव्हा या व्याख्याला निरूपण करतात ते लोक,
है ना. तेव्हा ते लोक म्हणणार की अच्छा ओके, परमात्मा काय आहे, भगवान निराकार आहे, उसके हात नाही, कान नाही, नाक नाही, कुछ नाही. ऑफेन्सिव्ह झालं ना, अपराधयुक्त झालं ना. आणि हे काय म्हणतात, मैं मर जो जाऊंगा मैं भी भगवान बन जाऊंगा. आणि ह्याला म्हणतात मायावादी. माया म्हणजे बेसिकली निराकार समजतात ते. येस, निराकार म्हणजे तेच. मायावादी म्हणजे काय, जे मायेमध्ये असतात त्याला मायावादी म्हणतात. जे मायामध्ये राहतात त्याला मायावादी म्हणतात. ब्रह्मवादी ही रिस्पेक्टेबल कॅटेगरी आहे. म्हणून बघा शास्त्रामध्ये मला ही टर्म तुम्ही ऐकली असेल, ब्रह्मऋषी. राईट. तर ब्रह्मऋषी रिस्पेक्टेबल आहेत आपल्याकरता. पण मायावादी बिलकुल नाही. कारण मायावादी काय करतात, भगवंताचा द्वेष करतात, भगवंताचा अपमान करतात. ब्रह्मऋषींना माहिती असतं की भगवंतांचं साक्षात साकार रूप आहे आणि निराकार रूप सुद्धा ब्रह्मज्योतीच्या माध्यमाने आहे, पण त्यांना ब्रह्मज्योतीमध्ये जायचं असतं. दॅट इज देअर चॉईस. नो प्रॉब्लेम, तुम्ही जावा ब्रह्मज्योतीमध्ये. पण मायावादी हे काय म्हणतात, भगवंतांना कान नाही, हात नाही, आंख नाही, कुछ भी नहीं है, भगवान निराकार है और मैं भी भगवान बनूंगा, मैं भगवान बन जाता हूं. राईट. आणि ते लोक कसे म्हणतात, तुम्ही प्रभुपादांची बऱ्याचदा टर्म ऐकली असतील, दरिद्र नारायण. ऐकले का तुम्ही प्रभुपादांच्या इंग्लिश लेक्चर मध्ये? दरिद्र नारायण. ते काय म्हणतात की नारायण जो आहे ना, वो हर जगह नारायण. आप भी नारायण, मैं भी नारायण, सब नारायण. राईट. मग आता समजा इथे आहेत कोण, मैथिली राणी माताजी, तुम्ही पण नारायण आहात, मी पण नारायण आहे, मालती नाईक माताजी पण नारायण आहेत, अनिता माताजी पण नारायण आहेत, नीता पाटील नारायण आहेत, सुवर्ण, सगळे नारायण आहेत. अरे असं कसं होईल? अगर समजा आता से फॉर एक्झाम्पल, फॉर लॉजिकल अंडरस्टँडिंग, आता मग प्रभुपाद त्याला काउंटर करण्याकरता म्हणतात, अच्छा मतलब बकरी भी नारायण आहे, कारण त्यांच्या हिशोबाने सगळे नारायण आहेत. बकरी नारायण आहे, मुर्गा नारायण आहे, बैल नारायण आहे, गाय नारायण आहे, मच्छर, सब नारायण है. प्रभुपाद म्हणतात कि अगर आप बकरी में नारायण को देख सकते हो, उसको क्यों मारते हो फिर आप? आपको उस समय नारायण दिखता तो आप कैसे मारते हो उनको? क्यों? प्रभुपाद म्हणतात की त्यांची जी टर्म है दरिद्र नारायण, कि नारायण अब क्या हो गया, दरिद्र हो गया है. अभी क्या है नारायण, समझो आता एखादा भिखारी है, उसमें भी नारायण है क्योंकि जीव है. अभी वो नारायण क्या है, दरिद्र हो गया है. जब वो शास्त्र पढ़ेगा, अष्टांग योग करेगा, त्यांचा तथाकथित त्यांनी मार्ग खोडलेला आहे, तो काय जो प्युअर वेदांमध्ये दिलेला अष्टांग योगाचा मार्ग आहे त्याच्यापासून डेव्हिएंट आहे तो. त्यांचं आपापलं स्वतःचं मत आहे ना, कशा प्रकारे साधना केली पाहिजे, काय केली पाहिजे. मग ते लोक काय म्हणतात की अच्छा नारायण क्या हो गया, दरिद्र हो गया है, जब शास्त्र पढ़ेगा, ध्यान करेगा, तो अभी क्या हो जाएगा, अमीर नारायण बन जाएगा. अरे नारायण कभी दरिद्र कैसे हो सकता है? नारायण कभी दरिद्र नहीं हो सकता. नारायण नारायण है. राईट. सो लाईक दॅट दे आर ऑफेन्सिव्ह. म्हणून मायावाद, म्हणून प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, आणि चैतन्य महाप्रभूंचं सांगितलेलं आहे, मायावाद भाष्य सुनिले सर्वनाश होईला. जो मायावाद भाष्य ऐकेल तो पुन्हा भक्ती मार्गात येण्याकरता त्याला फार कष्ट होतील. कारण एवढा संकल्पना तो घेईल, एवढा आयडिया घेईल, एवढं हॉचपॉच सगळं भरेल, त्याला अंडू करणे फार कठीण जातं. राईट. म्हणून वेस्टर्न वर्ल्ड मध्ये भक्त लगेच बनतात का, त्यांची पाठी कोरी असते. आज तुम्ही भारतामध्ये जाऊन प्रिचिंग करायचा प्रयत्न केलात तो तुम्हाला 10 लेक्चर देईल बसून, नारायण कौन है, भगवान कौन है, अच्छा गणेश जी भी भगवान है, मालूम है क्या आपको? अरे नहीं मैं सिद्ध करके दिखाता हूं आपको. आणि कुठे पण एक दगड जमीन रस्त्याच्या बाजूला असेल त्याला कलर मारणार, ही भगवान हो गया. त्याची काय प्राणप्रतिष्ठा नाही, काय शास्त्रीय विधी नाही, काय नाही, भगवान हो गया. मग अशा प्रकारे ह्या लोकांना कोण प्रचार करेल आता मग? डोकं कशाला फोडून घ्यायचं? म्हणून वेस्टर्न वर्ल्ड मध्ये ऍक्च्युअली प्रचार फार सोपा आहे, पण वेस्टर्न वर्ल्डचा प्रॉब्लेम काय आहे, टू मच सेन्स ग्रॅटिफिकेशन. पाश्चात्य देशामध्ये अतिशय इंद्रिय तृप्ती असल्यामुळे त्या लोकांना ते मार्ग, त्यांचा तो प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, टू मच स्पिरिच्युअल, म्हणजे फॉल्स स्पिरिच्युअल नॉलेज, कि हमें बहुत मालूम है, हमें अध्यात्म मालूम है कौन है, आप हमें मत सिखाओ. कुछ भी मालूम नाही. दगड त्यांना तुम्ही जाऊन बाहेर विचारलं व्यवस्थित, मायावाद, ब्रह्मवाद, भगवान, फरक बताओ, कुछ भी नहीं मालूम. सब एक है, सब एक है. आणि मग सगळं एक असल्यामुळे तुम्ही कुणाचेच होत नाही. मग ना ब्रह्म के होते हैं, ना भगवान के होते हैं, ना किसी के होते हैं, भौतिकवादी बनकर रहते जीवन भर तक. इट्स लाईक दॅट. सो अशा प्रकारे बेसिकली त्या श्लोकाचं इलॅबोरेशन आहे, ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्द आहेत. राईट. अशा प्रकारे या 6 श्लोकांमध्ये भगवंतांनी कन्क्लुझिव्हली एस्टॅब्लिश केलं कि अर्जुन आपके लिए श्रेष्ठ मार्ग है भक्ति योग. ज्ञान योग आपके लिए क्वालिफाई भी होंगे तभी आप मत करो, भक्ति योगी करो. क्यों? क्योंकि आपके लिए क्या है, वो आसान है, सुखमय मार्ग आहे, आणि त्याच्याहून जास्त तुम्हाला एक्झाम्पल सेट करायचं आहे. राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे जेव्हा या 6 श्लोकामध्ये निरूपण करतात. आता अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. बोला. द्वैत अद्वैत मत के साथ द्वैत अद्वैत
द्वैत म्हणजे बेसिकली दोन, अद्वैत म्हणजे एक. बेसिकली अद्वैत म्हणजे ब्रह्मवादी. द्वैत तुम्ही बघाल मध्वाचार्य त्यांचं चिन्ह, हाताचं चिन्ह असं आहे, राइट. ते म्हणतात की दो है, जीव और भगवान दो रियलिटी है संसार में, राइट. जीव आणि भगवान दोन सत्य आहेत. परम सत्य भगवान आहे और हम छोटे सत्य आहे. आणि जेव्हा ब्रह्मवादी असतात, मोनिझम किंवा अद्वैतवाद, ते काय म्हणतात, अद्वैत म्हणजे द्वैत नाहीये, दो नाहीये, जीव और भगवान क्या है, एक ही है. दॅट इज ब्रह्मवाद किंवा इनडायरेक्टली मायावाद, राईट. सिंपल भाषेमध्ये द्वैत म्हणजे दोन. द्वैत आणि अद्वैत फक्त या दोघांना निर्देशित करतो का, ब्रह्मवाद आणि मायावाद? येस. नाही. द्वैत म्हणजे वैष्णववाद. कळलं का तुम्हाला? अच्छा, म्हणजे जरा वैष्णव आणि ब्रह्मवाद सारखात, म्हणजे जे मानतात की भगवान वेगळे. नाही, एक मिनिट थांबा. द्वैत म्हणजे दोन, आणि मध्वाचार्य दोन मध्ये काय सांगतात, एक है जीव, एक है भगवान. ये दोनों अलग अलग है, दोनों सेम नहीं है. कळलं का तुम्हाला? आता आपण स्टडी केलंय की जीव आणि भगवान दोन्ही गुणात्मक दृष्ट्या सेम आहेत ना, पण परिमाणाने वेगवेगळे आहेत ना. जसं समुद्रातील पाणी, संपूर्ण पाणी तुम्ही घेतलं आणि समुद्रातलं 1 चम्मच पाणी घेतलं, तर 1 चमचा समुद्रातलं पाणी आणि संपूर्ण समुद्रातील पाणी दोन्ही सेम आहेत की नाही? गुणात्मक दृष्ट्या सेम आहेत, पण परिमाणाने वेगवेगळे आहेत की नाही? बरोबर आहे. तसंच जीव आणि भगवंत हे गुणात्मक दृष्ट्या सेम आहेत, कारण दोघेही सजीव आहेत, दोघांनाही विचार आहेत, दोघांनाही डोळे, कान, नाक, हात सगळे सेम आहे, पण आपली कॅपॅसिटी ही टायनी आहे, स्मॉल, आणि भगवंतांची कॅपॅसिटी अनलिमिटेड. हिज पॉवर इज अनलिमिटेड, राईट. म्हणून हे दोन तत्वने, म्हणजे हे दोन रियालिटी एक्झिस्ट करतात, दॅट इज कॉल्ड एज द्वैत. आणि जो म्हणतो की द्वैत नाहीये, जीव भगवान दोनों एक आहे, दॅट इज कॉल्ड एज अद्वैत. दॅट इज काइंड ऑफ इनडायरेक्टली मायावाद, राईट. नॉट इव्हन ब्रह्मवाद, मायावाद. अशा प्रकारे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. अजून कोणाला काही प्रश्न? तुमची 5 तारखेला एक्झाम आहे, मी ऐकले. हा, बोला अनिता माताजी. हा प्रभूजी, माझ्या मुलीचा एक जरा प्रश्न आहे. विचारा, बघूया. हरे कृष्ण प्रभू, प्रणाम. बोला माताजी. प्रभूजी, माझा एक डाऊट असा आहे की आपल्याला लाईक नॉर्मली टेम्पल मध्ये वगैरे फोटोज वगैरे मिळतात, असं नॉर्मल स्टिकर्स किंवा भगवंतांचे, ज्याच्यावर आपला महामंत्र लिहितो किंवा त्याच्यावर भगवंतांचा फोटो असतो वगैरे, आपण हाऊसने ते घरी आणतो, चिटकतो, पण ग्रॅज्युअली आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम ते खराब होतात, किंवा ते असे नाही राहत की ते आता तिथे राहिले पाहिजे, ते आपण काढून टाकू किंवा लाईक ते आपोआप निघून पडतात. तर मग ते डिस्पोज कसे करणार? बिकॉज वी कॅनॉट बर्न इट or we cannot throw it into the dustbin due to our religious beliefs. निर्माल्य करायचं, निर्माल्य. त्याला वाहायचं, पाण्यामध्ये वाहून द्यायचं, समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्यामध्ये. We cannot, no प्रभूजी, because त्याच्यावरती प्लास्टिक कोटिंग असतं, which is not biodegradable, it will harm the environment. त्यामुळे पाण्यात नाही आपण टाकू शकणार. मग ठीक आहे, त्याला तुम्ही तुमचे एक सेक्शन घरामध्ये राहू दे, कुठेतरी कबड, त्याच्यामध्ये जमा करून ठेवायचे. आणि ग्रॅज्युअली जमा करून किती होणार? एक पूर्ण ट्रक भरेल का? जे डिस्पोजेबल, म्हणजे जे तुम्ही निर्माल्य वाहू शकता ते वाहून टाका. पेपराचे असतात किंवा कशाचे असतात, यु नो. सी, आता से फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे फ्रेम असेल एक राधा गोपीनाथची, काचेची फ्रेम असेल, काचेमधनं म्हणजे स्क्रू ढिले करून त्यातनं फोटो काढा बाहेर, जो एकदम जुना झालेला आहे, आणि त्याला वाहून टाका निर्माल्य ह्याच्यामध्ये, नो प्रॉब्लेम. आणि मग काचेमध्ये नवीन फोटो लावा. हरे कृष्ण प्रभूजी. हा, जमिनीत सध्या शकतो आपण. सी, हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की त्याला आपण वाहू, जसं भगवंतांचं जे निर्माल्य असेल आपण त्याला वाहतो ना, तसं ते होऊ शकतो. ऍटलीस्ट आम्ही तरी असं इथे करतो. आमच्याकडे जेव्हा येतात असे भरपूर लोक आणतात जुनी पुस्तकं किंवा जुने हे. आता समजा भगवद्गीता आली, जुनी आहे, जी आता म्हणजे एकदम जीर्ण झालेली आहे, ज्याला तुम्ही हातात घेऊन पानं पलटी केली की ते उडणार ते सगळं, त्याला आम्ही वाहून टाकतो समुद्रामध्ये, नो प्रॉब्लेम. अपराध नाहीये काय.
ठीक आहे. ओके प्रभूजी. आणि जर कबड भरलं तर मग सांगा आम्हाला. शुअर सर शुअर. हरे कृष्ण. आणि बोल 5 तारखेला एक्झाम आहे का प्रभूजी मग? मी असं ऐकलंय एक्झाम आहे म्हणून. आता किती वाजले? 8:49 झालेत. किती 3 आणि 4 याच्यावर आहे का? 5 पण आहे त्याच्यात अध्याय. ऑब्विसली 5 असणार. मी ते विचार करतो 6 पण टाकायचं. मग आता ऍक्च्युली 5 आपला आज अर्धा. 5 मध्ये किती श्लोक आहेत? 29 श्लोक आहेत, राईट. 5 मध्ये आज अजून एक 4-5 श्लोक केले तर आपला अर्धा कव्हर होऊन जाईल चॅप्टर, आणि पुढच्या आठवड्यात अर्धा कव्हर होऊन जाईल, म्हणजे संपून जाईल. जास्त हे नाहीये, सिम्पल डिस्क्रिप्शन आहे. माझं जास्त एनर्जी कशा जाते तुम्हाला ते पुन्हा रिकनेक्ट करण्याकरता. मग आता मला असं केलं पाहिजे की नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही मला समरी द्यायची, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळलेलं आहे. बिकॉज माय एन्झायटी इज दॅट की कनेक्ट होतं का ना तुम्हाला. पण आता बऱ्याचपैकी तुम्हाला कनेक्ट झालेलं आहे, राईट. सो येस, ओके. तुम्ही बोला, अजून आपण घेऊ शकतो का काही श्लोक? आपल्याला अजून श्लोक नंबर तुमचा ब्रेकअप जर मी बघितला, कुठे आहे ब्रेकअप ते? तुम्ही आज सगळे अजून घेऊ शकतो आपण की थांबायचंय? बोला तुम्ही. घ्या प्रभूजी. सगळे तुम्ही हरिबोल बोललात तर मी घेईन. हरी बोल. एकानेच हरिबोल बोलला आतापर्यंत. घ्या प्रभूजी. ओके. हरे कृष्ण प्रभूजी. एक्झाम पोस्टपोन करा प्रभूजी थोडी. ओके. मग एक्झाम पोस्टपोन केले तर क्लास अजून 15-20 मिनिटं चालेल ना? चालेल चालेल. अच्छा, म्हणजे चालेल प्रभूजी. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये चालेल. आता पोस्टपोन केली म्हणजे बेसिकली माझा टार्गेट होता मागच्या आठवड्यात क्लास झाला नाही, थोडासा मी आजारी होतो, त्यामुळे जर क्लास घेतला असतं तर कव्हर झालं असतं. दॅट वॉज माय टार्गेट, पण झालं नाही. ठीक आहे, एनिवेज. मग आता आपण ओके घेऊया, आपण पुढे अजून वाढूया, कारण अजून वेळ आहे आपल्याकडे. तुम्हाला कुठे जायचं? चालेल. मला पण कुठे जायचं नाही, राईट. चालेल माझी बोल. सिंपल श्लोक आहे, 20 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये कव्हर होऊन जाईल. मग आता जेव्हा भगवंत इथे एवढं एस्टॅब्लिश करतात, राईट, इथे एवढं एस्टॅब्लिश केल्यानंतर, एक मिनिट, तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतलाय का? नाही प्रभूजी. किती वाजता घेणार मग प्रसाद? क्लास झाल्यावरती? प्रभूजी एखाद दिवशी काही फरक पडत नाही प्रभूजी. हा, असं पाहिजे काहीतरी. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, 7th श्लोक. मग आता त्यानंतर भगवंत काय करतात? एवढं सांगितल्यानंतर आता जे 3ऱ्या अध्यायामध्ये केलं होतं भगवंतांनी, कारण 3रा अध्याय आणि 5वा अध्याय ऑलमोस्ट सेम आहे, फक्त कॉन्सेप्ट थोड्या हायर लेवलला जातात, राईट. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी, तुम्हाला आठवत असेल, श्लोक नंबर 17 ते 35 भगवंतांनी कर्मयोगी कसा वागतो याचं वर्णन केलं होतं, राईट. कशा प्रकारे अनासक्त होणे जगामध्ये जगतो. सेम वर्णन आता श्लोक नंबर 7 पासून कंटिन्यू होत जाईल पुढे, राईट. आणि तुम्हाला लगेच कळेल. आता श्लोक नंबर 7 वाचा, म्हणजे कर्मयोगी या जगात कसा राहतो. आणि प्रभुपाद आपल्याकरता भक्तयोगीच्या हिशोबाने अँगल परपोर्ट देतात, तात्पर्य देतात. वाचा, श्रद्धा माताजी वाचा, श्लोक नंबर 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. Translation: One who works in devotion, who is a pure soul, and who controls his mind and senses is dear to everyone, and everyone is dear to him. Though always working, such a man is never entangled. Hare Krishna. हरे कृष्ण. याचा मराठी अनुवाद करतो मी. भगवंत म्हणतात योगयुक्त. योगयुक्त म्हणजे काय? अशा प्रकारे प्रभुपादांनी वटवट दिलेल्या भक्तीमध्ये मग्न असणारा, इथे कर्मयोगामध्ये मग्न असणारा, आपल्याकरता भक्तीमध्ये मग्न असणारा हा व्यक्ती कसा असतो? विशुद्ध आत्मा. मग आता तुम्ही 3 शब्द मॅप करून घ्या. त्या श्लोकामध्ये 3 शब्द आहेत. एक आहे विशुद्ध आत्मा, दुसरा आहे विजित आत्मा, तिसरा आहे जितेंद्रिय. जसे तुम्हाला 3 शब्द लाईनीमध्ये आहेत. बेसिकली जितेंद्रिय म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियांवरती संयम प्राप्त केलेला आहे, दॅट इज कॉल्ड जितेंद्रिय, राईट.
सेकंड लेवल आहे विजितात्मा, मागला रिव्हर्स या. जितेंद्रिय म्हणजे त्यांनी इंद्रियावरती संयम केलेला आहे. जितात्मा म्हणजे त्यांनी मनावरती कंट्रोल केलेला आहे. जितात्मा, इथे आत्मा मनाला कन्सिडर केलेला आहे. राईट. आत्मा हा शब्द बऱ्याच ठिकाणी कधी मनाला संबोधून असतो, कधी आत्म्याला संबोधून असतो, कधी बुद्धीला संबोधून असतो. राईट. म्हणून बघा, 3 तुम्हाला 2 लाईनीमध्ये जेव्हा तिसऱ्या याच्यात दिलेलं आहे विशुद्ध आत्मा. विशुद्ध आत्मा म्हणजे ज्याने आपल्या बुद्धीवरती नियंत्रित केलेलं. राईट. दिसल्या 3 लाईनी. जो कर्मयोगी आहे किंवा आपल्याकरता भक्तयोगी आहे, तो काय करतो, सर्वात जी हायेस्ट लेवल आहे बघा, हा जो श्लोक आहे तुम्ही जरा व्यवस्थित जर त्याला स्टडी केला तुम्हाला दिसेल 3.3.43 ना, लास्टचा जो श्लोक होता तिसऱ्या अध्यायामध्ये. काय होता श्लोक? एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्य आत्मनमात्मना जय शत्रु महाभाव कामरूप दुरासदम. तुम्ही जी हायरार्की बघितली ती कशी हायरार्की बघा, म्हणजे लेवल कशी आहे. पहिले इंद्रिय आहेत, इंद्रियांच्या वरती मन आहे, मनावरती बुद्धी आहे, बुद्धीवरती आत्मा आहे. बरोबर की नाही? मग आता समजा तुम्ही जर इंद्रियांना नियंत्रित केलं पण मनाला नियंत्रित केलं नाही तर प्रॉब्लेम आहे ना. समजा इंद्रियांना नियंत्रित केलं पण मन काय म्हणेल, अरे भाई मैं डिस्टर्ब हूं, तुम नीचे के लेवल में कंट्रोल करके क्या फायदा, पण आय एम डिस्टर्ब, आय वॉन्ट दिस. मग तुम्हाला मनाला नियंत्रित करायला लागेल. म्हणून मग लेवल कशी आहे, जितेंद्रिय ठीक है चलो अच्छी बात है, लेकिन इससे बेटर क्या है विजितात्मा, जो अपने मन को ही नियंत्रित करे. जिसने अपने मन को नियंत्रित कर दिया उसके नीचे वाला नौकर चाकर अपने आप कंट्रोल में आने वाला है. राइट. उसके लिए अलग से स्ट्रगल नहीं करना पड़ेगा. आपलं मन जर कंट्रोल मध्ये असेल, त्याच्या खालचे हे जे इंद्रिय सेन्सेस आहेत नौकर चाकर, वो चुपचाप बैठेंगे. बॉस कुछ नहीं बोल रहा है तो हम क्या करेंगे अभी. आणि मग कधी कधी असं होईल की मन पण प्युरिफाय झालेलं आहे, नियंत्रित झालेलं आहे, पण बुद्धी जर अशुद्ध असेल त्याच्या वरची, दॅट इज कॉल्ड विशुद्ध आत्मा, तरी पण प्रॉब्लेम होतो. माइंड ठीक है कंट्रोल कर लिया, सेंसेस भी कंट्रोल हो गए, लेकिन इंटेलिजेंस करप्टेड है. इंटेलिजेंस बार बार स्कीम करता है, नहीं 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 वो मालूम. आणि इंटेलिजेंस म्हणजे काय, मेमोरी, पुरानी बातें याद दिलाएगा. आपको मालूम है 25 साल पहले आप शोले मूवी देखने के लिए गए थे, अभी शोले का नया वर्जन आया है. क्या बरं आलं नाही काय असं मार्केटमध्ये, शोधू नका इंटरनेटवरती. तो माइंड बघा, माइंड कसं स्कीम करतं. अशा प्रकारे काय पण संकल्पना मनामध्ये आणणार, काय पण, आणि मग जुन्या गोष्टी आठवून देणार. म्हणून बुद्धीला पण आपल्याला काय केलं पाहिजे, नियंत्रण आणलं पाहिजे. मग बुद्धी जर नियंत्रणामध्ये असेल, इथे काय आहे, फक्त बुद्धीपर्यंत का पोहोचलेत भगवंत, कारण कर्मयोग सेक्शन आहे. राईट. आणि बुद्धीपर्यंत पोहोचून म्हणजे बेसिकली आत्म्यापर्यंत पोहोचलेले आहेत इन वन सेन्स, पण परमात्म्यापर्यंत गेले नाही. इव्हेंच्युअली परमात्म्यापर्यंत जातील. आणि भगवंत याचे म्हणतात की प्रभुपादांनी आपल्याकरता सटीक ट्रान्सलेशन केलेलं आहे ऍज अ भक्तियोगी, जो भक्तिपूर्ण कर्म करतो है ना, जो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रियाने संयमित केलेले आहे. राईट. तो कसा आहे, सर्वभूत भूतात्मा. तो सगळ्यांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. श्रील प्रभुपाद सगळ्यांना प्रिय आहेत आणि प्रभुपाद सगळ्यांना प्रेम करतात. राईट. त्याला काय प्रॉब्लेम, जगामध्ये प्रॉब्लेम नाहीये ना, मुझे किसी से प्रॉब्लम है ना किसी को मुझसे प्रॉब्लम है. विश्वम पूर्ण सुखायते. और जो डिवोटी नहीं बना है उसको खुद से भी प्रॉब्लम है, खुद को, और खुद का दूसरों को भी प्रॉब्लम है, और दूसरों को इससे भी प्रॉब्लम है. ऑल काइंड्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स फॉर हिम. आणि म्हणून भगवंत पुढे म्हणतात की असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. राईट. मग ह्याला कारण काय, बद्ध का होत नाही तो, पुढच्या श्लोकात दिलेलं त्याचं विवरण. पण तात्पर्यामध्ये आपण 2 गोष्टी वाचूया. तात्पर्यामध्ये प्रॉपर लिहितात बेसिकली काय आहे, लक्षात ठेवा की विशुद्ध आत्मा किंवा शुद्ध बुद्धी म्हणजे काय हे जाणणे की मी भगवंतांचा सनातन सेवक आहे. मी आत्मा आहे आणि आत्म्याच्या पलीकडे भगवंतांचा सेवक आहे. मी भगवंतांची सेवा करत राहिली पाहिजे हे ज्याला कळलं त्याने PhD पूर्ण प्राप्त केली भक्तीमध्ये. आणि ज्याला हे कळलं नाही, भरपूर अध्यात्म वेदांत पाठन करून सुद्धा त्याला बिचारायला अजून काहीच कळलेलं नाहीये. नुसतं हे जाणून की मी शरीर नाही मी आत्मा आहे, व्यक्ती जगातनं मुक्त होऊ शकत नाही. राईट. प्युरिफिकेशन तर दूरच राहू द्या, बेसिक लेवलचं प्युरिफिकेशन होईल पण पूर्ण प्युरिफिकेशन होणारच नाही. कारण शुद्धीकरण फक्त भगवंतांच्या नाम रूप गुण लिलेवरती ध्यान केल्यानेच होतं. जर तुम्ही म्हणताल की मैं आत्मा हूं, तर नुसतं आपण आत्मा आहोत हे जाणून आपलं काय शुद्धीकरण होणार आहे का? कारण हम शुद्ध कर सकते अपने आप को नहीं कर सकते. हमें शुद्ध करने वाला कौन है? बरोबर. उज्ज्वला पाटील माताजी, बरोबर आहे का? समजलं तुम्हाला?
सुरेंद्र चौधरी बोल, तुम्हाला समजलं का? म्हटलं अरे वेळ होत चाललेली, आम्हाला झोपायचं, आम्हाला उद्या सकाळी उठून शुद्ध व्हायचंय जप करून. जास्त नाही, अजून एखाद दोन श्लोक घेऊया, जस्ट कनेक्ट व्हायला पाहिजे सेक्शन म्हणून मी जस्ट म्हटलं घेऊया. राईट. आता प्रबोधन तात्पर्यंत लिहिले आहे, बऱ्याच सुंदर गोष्टी लिहिल्या आहेत, ते तुम्ही वाचू शकता. पण मध्ये एक गोष्ट आहे, प्रभुपाद लिहितात, सुंदर लाईनीमध्ये लिहिलेले आहेत बघा. पान नंबर 204 मध्ये तुम्ही गेलात, 1 2 3 4 5 6 7व्या लाईनीमध्ये प्रभुपाद लिहितात बघा. कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो. बरोबर आहे का नाही? नुसता वेदांती नाहीये तो, खाली लेक्चर नाही देता है, लेक्चर देने के बाद सर्विंग भी करेगा वो. बघा ही एक ऍडव्हान्स लेवलची गोष्ट आहे. काय काय लोक कसे असतात, लेक्चर दिया ना हमने, आता अभी क्या करोगे? आपके लेक्चर देने का ह्यूमिलिटी कब दिखेगा? जब आप सेवा करोगे. खाली लेक्चर देके कैसे मालूम पड़ेगा कि आप अप्लाई कर, अच्छा दूसरों को बोलोगे अप्लाई करोगे, अप्लाई करो, और खुद अप्लाई नहीं करोगे, प्रॉब्लम है ना फिर. म्हणून इस्कॉनला एवढं लोक अप्रिशिएट का करतात? बिकॉज वही ब्रह्मचारी आप देखेंगे अभी लेक्चर दे रहे हैं, बाद में बेचारा झाड़ू मार रहे हैं. बेचारा नहीं हो. लोग म्हणतात बिचारा, बट बिचारा नहीं हो, वो अप्लाई कर रहा है. अभी लेक्चर देगा मतलब ब्राह्मण बन गया, थोड़ी देर में वो शूद्र का रोल भी कर सकता है, झाड़ू मारेगा, यू नो. फिर वापस डीटी वर्शिप करेगा, ब्राह्मण बन गया. फिर जाके फंड कलेक्शन करेगा, बिजनेसमैन बन गया अचानक. फिर देखा गिफ्ट शॉप में कुछ सेल कर रहा है बिड बैग. कृष्ण के लिए जो जरूरी है सब कुछ कर सकता है वो. म्हणून प्रभुपाद काय लिहितात, कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्यामुळे. प्रभुपादाचं ट्रान्सलेशन काय आहे, सर्वांचा सेवक असल्याने. म्हणजे त्याला काय हे नाहीये कि मैं सिर्फ यू नो ये जो डोनर है ना बहुत पैसा देता है उसका मैं सेवक हूँ. नहीं नहीं, मैं उसका भी हूँ, और जो मंदिर में आज तक कभी डोनेशन मतलब उसके अपने कारण की वजह से नहीं दे पाया लेकिन सेवा करता है, मैं उसका भी सेवक हूँ. आय एम सेवक टू एव्हरीवन. ही पहिले, नंतर प्रभुपाद म्हणतात, आणि प्रत्येक जण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्या कारणाने त्याची भावना बघा. हे एवढं सुंदर ट्रान्सलेशन आहे. आपली भावना कधी शुद्ध होते? प्रत्येक जण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्या कारणाने त्याची भावना विशुद्ध असते. म्हणजे याच्यामध्ये डुएल कॉम्बिनेशन आहे. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा वैष्णव प्रसन्न होतात आणि ते ब्लेसिंग देतात. दॅट प्युरिफाईज अवर इंटेलिजन्स अनलिमिटेडली. ऍट द सेम टाइम भगवान पण प्रसन्न आहेत, म्हणजे डबल बेनिफिट. भगवान भी प्रसन्न हो गए, ब्लेसिंग दिया, मेरी सेवा कर रहे हैं, और भक्तों की सेवा कर रहे हैं, भक्तों ने ब्लेसिंग दिया, आणि भक्तांचं ब्लेसिंग आहे भगवंताच्या ब्लेसिंग पेक्षा आणखीन पॉवरफुल असतं. म्हणून ही बिकम्स विशुद्ध. राईट. आता बघा किती सुंदर ते जोडतात प्रभुपाद. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते, आणि त्याचे मन संयमित असल्या कारणे त्याचे इंद्रिय सुद्धा संयमित असतात. बघा तुम्ही लाईन कशी आहे. म्हणून आपण जेव्हा चॅन्टिंग करतो ना तेव्हा लक्षात ठेवायचं की आपण सगळ्या समस्यांचं समाधान शोधलेलं आहे. असं नाही की अरे कोई बोलेगा मुझे ड्रग का प्रॉब्लम है, मुझे ना गुस्सा आता है, मुझे ज्यादा है ना लस्टी थॉट्स है, कोई बोलेगा मेरा बहुत ईगो है. सबका समाधान है कि ऊपर वाला जो तुम्हारा लेयर है ना उसको ठीक करो पहले. व्हेन यू रेक्टिफाई दैट पार्ट, उसको जो सुधारोगे बेसिकली इथे म्हणजे इथे असं नाही की आत्मा, जब तुम्ही आत्म्याला भगवंताच्या सेवेमध्ये स्थित कराल उसके नीचे वाले सारे सेक्शन प्यूरिफाई हो जाएंगे. चाहे वो इंटेलिजेंस हो, माइंड हो, कुछ भी हो जाए. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णावर स्थिर असल्यामुळे तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याचा कधीच शक्यता नसते. तसेच तो आपली इंद्रिय भगवत सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही मग्न करण्याची संभव नसते. श्रीकृष्णांशी संबंधित कथांशिवाय इतर काही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही. वास्तविक जेव्हा आपण डिव्होटी बनतो तेव्हा हे मॅनिफेस्ट होतील क्वालिटीज. आता आपल्याला आवडतं, आपण मागवतो स्विगी मधनं आईस्क्रीम किंवा किंवा झोमॅटो मधनं काय पण मागवतो, दॅट्स ओके, आणि अर्पण करून घेतो. दॅट्स काइंड ऑफ डॉक्टेलिंग अवर प्रोपेन्सिटी, कर्मयोग. बट इव्हेंच्युअली अशी स्टेज आहे आपल्याकडे, श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणते पदार्थ खाणे त्याला आवडत नाही, श्रीकृष्णाचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्या ठिकाणी त्याला जाणे आवडत नाही. म्हणून त्याची इंद्रिय संयमित असतात. हे जे प्रभुपादांचे तात्पर्य आहेत एवढे प्रॅक्टिकल आणि एवढे कट टू कट आहेत. कोई पूछेगा कैसे माइंड को कंट्रोल करना है, ये दिस इज द फॉर्म्युला. कधी कधी कसं असतं ना की आपण ह्या तात्पर्यावरती सांगू, टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. कधी कधी लोकांना सुपरफिशियल कंट्रोल शोधायचा प्रयत्न करतात. कोई बोलता है कि मुझे ना जीवन में ये प्रॉब्लम है, गुस्सा आता है. अच्छा तो फिर क्या करो, थोड़ा स्पाइसी खाना कम खाओ, इससे गुस्सा शांत हो जाएगा क्या? स्पाइसी खाना कम खाएंगे तो
असं कधी झालंय की तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल ज्यादा ना मसालेदार नाही खाने का तो गुस्सा बहुत होता है. दॅट इज ओके. प्रिलिमिनरी स्टेजला दॅट इज ओके. एक नवोदित भक्ता करता ते चांगलं आहे. पण असं पण बघितलं आम्ही सात्विक खाणारे लोक, बिलकुल बिना मिरची खाणारे लोक एवढे मिरचीवाले असतात की असं वाटलं की मिरची खाणारा बाबा कधी रागवत नाही, पण मिरची न खाणारा एवढा रागवतो. मग आता काय काय आम्ही काय समजून घ्यायचं? शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे? सात्विक भोजन केल्याने मनुष्य सात्विक बनतो. दिसत नाही आम्हाला सात्विक बनतो तो. कारण सात्विक भोजन खाल्ल्यासोबत सात्विक क्रिया पण कराव्या लागतात, सात्विक विचार पण बनवायला लागतात. जर आपलं वरचा जर मजला आहे तोच खराब असेल, खाणार आपण सात्विक, पण मनामध्ये द्वेष भावना, ईर्ष्या या सगळ्या गोष्टी असेल तर कसं काम चालणार? राईट. आणि म्हणून इट्स नॉट जस्ट एक्सटर्नल कि मैं बाहर से ना मैंने अभी सब मैं अभी ऐसे जगह में रहता हूँ जहाँ पे गार्डन है, जहाँ पे पोल्यूशन नहीं है, ट्रैफिक नहीं है, तो मैं शांत हो जाऊंगा क्या? बिल्कुल नहीं होंगे आप. एट द सेम टाइम दैट एनवायरमेंट कैन सपोर्ट यू. वो एटमोस्फियर डेफिनेटली आपको सपोर्ट करेगा, बट उसका कोई गारंटी नहीं कि आप पीसफुल हो जाएंगे जब तक आप अंदर से पीसफुल नहीं होंगे. राईट. आणि म्हणून जेव्हा इथे प्रभात देतात, म्हणून त्याची इंद्रिय संयमित असतात. संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणाला दुखवू शकत नाही. काय तात्पर्य म्हणजे प्रभात तात्पर्य काय आहे? ते एक एक लाईन वाचायला गेलं तर यू कॅन स्टॉप ओनली. राईट. हे कारण आहे की तुम्ही कधी कधी म्हणता ना की अरे ये डिवोटी ऐसे करता है, वो डिवोटी ऐसे करता है, मेरा हार्ट ब्रेक किया, मेरे को गाली दिया. कारण उसका ये है, क्या है? कनेक्ट नहीं हो रहा है. वो कनेक्शन नहीं बनाया उसने अपने भगवान के साथ. राइट. त्याचे इंद्रिय संयमित असतात, तो कधी कुणाला दुखवू शकत नाही. राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे मग आहे वर्णन. हे आपण पुढे कंटिन्यू करू नेक्स्ट याला. आणि तुमची एक्झाम मी म्हटलं होतं, कधी म्हटलं तर 5 तारखेला ना. अजून 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवड्यात अजून. नेक्स्ट आठवड्यात मी पूर्ण करू शकतो याला. भगवद्गीता आपली 5वा अध्याय. 28 ला पण जास्त होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. मग आता काम करूया आपण. 12 तारीख 5, 12, 19, 26. तुम्हाला कुठला संडे पाहिजे? एक संडे फक्त आपण वाढवूया ना पुढे. राईट. 5 तारखेला दिली होती. 5 तारखेऐवजी आपण देऊया 12 तारीख. तुम्हाला 12 पण कमी वाटत असेल तर 19 तारीख घ्या. 19 मे चालेल. 1 महिना पूर्ण 1 महिना दिला आता. आज 19 आहे. 19 एप्रिल ते 19 मे 1 महिना झाला आता. चालेल ना? 11-12 मीटिंग आहे. काय? काउन्सिलर मीटिंग आहे पुण्यात. शिरपूरची? नाही, शिरपूर नाही होत. एक सगळेच आहेत ना. अच्छा ठीक आहे. म्हणजे सगळे आपले कॉंग्रिगेशन सॅटेलाइट सेंटर्स. चालेल ना. मग 11-12 आहे ना. मग आपली एक्झाम 19 ला आहे. 19 म्हणतोय मी. 19 मे. 19 मे तरी ठेवा बाबा, नाहीतर आपले एक्झाम सिलेबस फार मागे राहिला. ऑलरेडी मला बरेच लोक म्हणतात की आमचा सिलेबस मागे, आम्हाला पूर्ण करून द्या, आम्हाला भक्तिशास्त्री व्हायचंय, आम्हाला आता डीटी वर्शिप करायची. हा बोला. 5 मेलाच राहू दे. 19 ला ड्युटी, इलेक्शन ड्युटी. किती लोकांची इलेक्शन ड्युटी आहे 5 मेला? अच्छा टीचर लोक आहात ना तुम्ही. टीचर लोकांची असते इलेक्शन ड्युटी. माझी पण आहे प्रभूची ड्युटी. अरे कधीच आपले लोक एकमत होत नाहीत. म्हणजे सॉरी, म्हणजे तुमचं प्रत्येकाची सेवा असते. एकमत तुम्ही असता पण सेवा असते. 19 तारीख नाही, 5 थोडं जास्त होऊन जाईल कारण माझ्याकडनंच मागे झालं, डिले झालंय. 5 मे होतं चांगलं, पण आता 12 तारखेला तुमची मीटिंग आहे, 19 तारखेला इलेक्शन आहे, 26 तारखेला घेऊन टाका. आता मग काय करणार? घेऊन टाका 26 तारीख, 26 मे. ठीक आहे. मग आता याला कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे आणि कोणीही एक्झाम टाळायची नाही. जो एक्झाम टाळेल ना त्याला मी पहिले सांगतो 20 मार्क मी कमी देणार पहिलेच. म्हणजे ते पेपरामध्ये त्याला 100 जरी भेटले असेल त्याला 80 भेटणार. हा थंब रूल राहील आता. कारण मग तुम्ही काय करता, मग लोक म्हणतात की अरे प्रभूजी ऍडजस्ट करके लेते हैं तो चलता है चलेगा, आणि अशा प्रकारे मग भरपूर त्रास होतो. तुम्हाला पण त्रास, मला पण त्रास. ते पेपर डबल ट्रिपल येतात, हरवतात. मध्ये हरवला होता बंडल करून, तो कसा नशीब भेटला मला. ठीक आहे ना. म्हणून 26 मे ही फायनल असेल.
1.5 महिना ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला मी सांगतोय. याच्यापेक्षा ऍडव्हान्स नोटीस तर मला वाटत नाही काय परीक्षित महाराजांना पण एवढी नोटीस भेटली नव्हती ऍडव्हान्स. त्यांना 7 दिवसाचीच भेटली होती. 26 मे फायनल असेल. जेवढे आपले भक्तिशास्त्रीचे लोक आहेत ऑफलाईन ऑनलाईन जे कोणी असतात नसतात जे रेकॉर्डिंग ऐकून नंतर एक्झाम देतात सगळे 26 मेला 100 माझ्या मते 100+ लोक आहेत ना आपले. 100+ लोक सगळे असले पाहिजे अटेंडन्स. जो चुकेल त्याचे स्ट्रेट 20 मार्क कमी. मग नापास पण होऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्ही. मला बोलायचं नाही कारण पासिंग 75 ला असतं आणि जर एखाद्याला एक्झाम मध्ये 80 भेटले तर तो नापासच झाला मग. कारण 20 ऑटोमॅटिक कमी होतं 60च त्याचे होऊन जातील. ठीक आहे. हरे कृष्ण. 26 तारीख फायनल एक्झाम होईल. 4, 5, 6 सॉरी 3, 4, 5 3, 4, 5 आणि मी होपफुली पुढच्या वीकला किंवा पुढच्या वीकला क्लिअर होऊन जाईल सिलेबस आपला. पण आपले क्लासेस चालत राहतील. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. हरे कृष्ण प्रभूजी. बोला पार्थिव प्रभू. प्रभू आमच्याकडे नागपूरमध्ये काही 3-4 आठवडे आहेत त्यांना जॉईन करायचं होतं भक्तिशास्त्री. तर ते नवीन चालू नवीन मराठीमध्ये इथे ऑफलाईन चालू आहे गीत गौरव प्रभूंचं. त्यांचं तुम्ही बघितलं असेल ना पोस्टर मराठी भक्तिशास्त्री पोस्टर आला होता. हा बघा मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जर रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही जर कव्हर करून याच्यामध्ये जॉईन होत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी रेकॉर्डिंग जेव्हा कोणी माईक कोणाचं माईक नॉईज करतो त्यामुळे मला समजत नाही काय म्हणतात. 1 मिनिट थांबा. शुभा मुदगर माताजींना आता शांत झाला. आता ठीक आहे. मी म्हटलं दीन गौरांग प्रभूंची ऑलरेडी एक ऑफलाईन बॅच चालू आहे चौपाटीमध्ये. ऑनलाईन मग ऐका त्यांना एकदा विचारा ते ऑनलाईन पण कनेक्ट करू शकतात का. म्हणजे झूम चालू ठेवून सायमल्टेनियसली. त्यांचा नंबर तुम्हाला पाठवेन मी. त्यांनी जर केलं तर वेल अँड गुड. नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर आपल्या बॅचला जॉईन केलं तर त्यांना फक्त काय आहे की बाकी अगोदर झालेले लेक्चर ते रेकॉर्डिंग ऐकून कव्हर करावं लागेल. कारण आपण अजून 4थाच अध्याय 5. हा मला काय प्रॉब्लेम नाहीये. रेकॉर्डिंग ते पण त्यांनी रेकॉर्ड करून ऐकून कव्हर केले तर मला काही प्रॉब्लेम नाही. कारण आपले सगळे रेकॉर्ड मी सिस्टमॅटिक लावून ठेवलेले आहेत आणि तेच लेक्चर एव्हरी टाइम तेच लेक्चर रिपीट होतं जेव्हा मी लेक्चर घेतो तेव्हा. ऑफकोर्स जेव्हा आपण प्रत्यक्ष असतो तेव्हा त्यासाठी जाणार फ्लेवर. पण आता काय करणार लोक उशीर आले तर आपण काय करणार त्याला आता. राईट. हे सगळे ब्राह्मण दीक्षित आहेत का. नाही ब्राह्मण दीक्षित नाही. याच्यात त्यांना व्हायचं आहे. आता आजकाल एक नवीन ट्रेंड आलाय. ऑलरेडी ब्राह्मण दीक्षित झाले पण भक्तिशास्त्री झाली नाहीये. आता मग त्यांना जेव्हा इथे डीटी वर्शिप करे तेव्हा रूल आलेला आहे की भक्तिशास्त्री नाही होगा तब तक आपको डीटी वर्शिप नाही मिलेगा. मग ते लोक आता जेवढे ब्राह्मण आहेत सगळे येणार आता भक्तिशास्त्री करायला. त्यामुळे मार्केट पूर्ण भरलेलं आहे भक्तिशास्त्री सिलेबसने. जवळजवळ किती मला वाटतं नवीन. मग आता ही बॅच चालू केली. आधी कसं आहे तुमच्या काही वेळेस माझ्यासोबत असल्यावरती वगैरे त्यांनी तुमचे क्लास पण ऐकले त्याच्यामुळे तुमचे क्लास आवड करतात. तुमची इच्छा आहे की तुमच्याकडून सी आय एम ओके आय एम हॅपी. बट आता आपली नवीन बॅच तर हे झाल्यावरती चालू होईल. ही भक्तिशास्त्री बॅच झाल्यावरती. नवीन मराठी बॅच मी आता चालू नाही करू शकत. ऑलरेडी मी पॉवर पॅक्ट आहे. त्यामुळे आता एक म्हणजे श्वास घ्यायला जागा नाहीये. नवीन बॅच तर नाही होऊ शकत. पण ह्या बॅच मध्ये मी तुम्हाला काय सांगतोय तुम्ही 5व्या अध्यायापासून जरी रेकॉर्डिंग ऐकले आणि कव्हर केलं तरी तुम्ही कव्हर करू शकतात. काय एवढे हेवी आहे नाहीये. प्रत्येकाला अंडरस्टँडिंग आहे पहिल्या 6 अध्यायाची काय आहे काय नाहीये. तुम्ही आणि भगवद्गीता मग ते जेव्हा मी नेक्स्ट बॅच चालू करेल ना तेव्हा त्यांना कव्हर करू द्या. नो प्रॉब्लेम. जेव्हा ते तसंच असतं. ते तुम्हाला बेसिकली एक पुस्तक कव्हर करायचं असतं. तुम्ही मग कुठल्याही प्रिचरकडनं कव्हर केलं तरी तुमचं ते जेव्हा 4 पुस्तकं कव्हर होतं तेव्हा तुम्हाला भक्तिशास्त्री भेटतं. राईट. तर असे श्रद्धामध्ये माहिती बरेच लोक मध्ये जॉईन झालेत ना आपल्या याच्यामध्ये. कोणी दुसऱ्या अध्यायापासून चालत जॉईन झाले, कोणी तिसऱ्या, कोणी 4थ्या. त्यांनी कव्हर करत ते आलेत. आणि ज्यांना कधी कोणाला कळत नसेल काही समस्या असेल समजत नसेल सिलेबस काय चाललाय फ्लो मी तुम्हाला कधी पण ओव्हरव्ह्यू घेऊन देऊ शकतो. तुम्ही असं एकत्र टीम बनवा आणि या ज्या लोकांना कळत नाहीये. आय कॅन ऑलवेज गिव्ह ओव्हरव्ह्यू असं एक छोटासा. नॉट अ प्रॉब्लेम. ठीक आहे. हरे कृष्ण. 26 मे एक चांगली नोटीस टाका पोस्टर सकट. 26 मे नंतर जो एक्झाम देईल त्याचे सरळ 20 मार्क्स कमी होतील.
काही कारण असू दे, किती मोठं जग बुडू दे, कोणाचं काय, फक्त कोणाचं लग्न असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण मला वाटत नाही कोणा 26 मे, हे तुम्ही सगळे ऑलरेडी लग्न झालेले आहात, 26 मेला कोणाचं काय नसणार आहे. तर प्रत्येकाने एक्झाम कंपल्सरी द्यायचीच आहे. आता 20 मार्क तुमचे गेलेच, मला जिम्मेदार नका ठरवू. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च अनंत कोटि वैष्णव वृंद की कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मधुसूदन प्रिय माताजी, आता वरवंट नाही आणला माझा, वरवंट आणि पाटा. ठीक आहे, नंतर त्यांच्याशी भेटायला लागेल. मधुसूदन प्रिय माताजी, तुमचा वरवंटा पाटा कुठे गेला? रविवारी येते प्रभूजी मी. या रविवारी येत आहे? हो, 21 तारखेला. तेच म्हटलं मी, कुठे गेला वरवंटा पाटा? नाही, मला चटणी बनवायला काय नाही इथे. ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आहे ना तुम्ही मंदिरात? मंदिरातच आहे मी. तुम्ही मला फोन करा नसेल तरी पण मी सांगेल तुम्हाला कुठे ठेवायचं ऑफिस मध्ये. बरं, हरे कृष्ण. हरे कृष्ण.